नमस्कार. राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा ऑनलाईन चर्चेमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. सर्वप्रथम आपणा सर्वांना जागतिक महिला दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या आम्ही कार्यक्रमाला सुरुवात करतोय. आजचा विषय जो आहे तो आहे रोहिणी आयोगों से वंचितों को न्याय मिलेगा या नहीं, सवाल और जवाब. या चर्चेमध्ये सहभागी माननीय नितीन चौधरी सर सुद्धा आपल्यासोबत इथे उपस्थित आहेत. सरांचे सुद्धा या चर्चेमध्ये हार्दिक स्वागत. दोस्तांनो, आपल्याला माहितच आहे की काही दिवसापासून रोहिणी आयोगासंबंधित ओबीसी म्हणजे रोहिणी आयोगासंबंधित चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे की रोहिणी आयोग आल्यामुळे ओबीसी मध्ये आता उपवर्ग तयार होतील आणि या उपवर्गामध्ये खरंच ओबीसीला फायदा होईल काय किंवा नुकसान होईल ह्या संबंधी सुद्धा वेगवेगळ्या स्तरावरती चर्चा घडत आहेत आणि सोबतच काही लोकांच्या मागण्यांना सुद्धा लोक आपापल्या स्तरावरती ते शासनाकडे लावून धरत आहेत. तर त्यातच आपण ह्या चर्चेला आधार म्हणून काही प्रश्न सुद्धा आहेत आणि जे जनतेतनं प्रश्न उपस्थित झाले आहेत, तर म्हणून आपण हे आज जो कार्यक्रम ठेवला आहे रोहिणी आयोग सवाल और जवाब, तर आपण त्या संबंधित माननीय चौधरी सरांकडून काही प्रश्न जाणूयात. त्यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की रोहिणी आयोग स्थापना किंवा ओबीसी उपवर्ग करण्याची गरज होती काय की राजकारणाची मागणी आहे? हा एक आपल्याला लोकांकडून आलेला प्रश्न आहे. तर आपण चौधरी सरांकडून जाणून घेऊया की खरंच रोहिणी आयोगासंबंधित काय मत आहे ते. धन्यवाद रामवाडी बसमे. ओबीसी युवाचे नेते त्यांना मी आज धन्यवाद करतो. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन 8 मार्च या निमित्तानं जगामधल्या सगळ्या महिला शक्तीचा, ज्यांनी आपल्या स्वसन्मानासाठी जो अधिकारासाठी जागतिक स्तरावर जी प्रक्रिया त्यांनी राबवली, आंदोलन केले, त्यासाठी काही ठिकाणी हुतात्मा त्यांना पत्करावं लागलं. 8 मार्च तो दिन, त्यासाठी सगळ्या जागतिक स्तरावरच्या सगळ्या महिलांचं मी या ठिकाणी त्यांना 8 मार्चच्या संबंधानं त्यांना सगळ्यांना त्या महिला शक्तीच्या समोर मी नमन करतो आणि त्यांना आजच्या दिवशी शुभकामना देतो. आज आपण या ठिकाणी जस्टिस रोहिणी कमिशन, जे भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 340 कलमाच्या अंतर्गत स्थापन करण्यात आलं 2 ऑक्टोबर 2017 ला, त्या संबंधानं जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे जनतेकडनं की हा जो जस्टिस रोहिणी कमिशनच्या माध्यमातून जे काही ओबीसी समाजामध्ये किंवा ओबीसी वर्गामध्ये जे उपवर्ग तयार होणार आहेत, त्या उपवर्गामुळे जे उपवर्ग तयार होणार आहेत किंवा ज्यांनी या संबंधाची मागणी केलेली आहे त्यांचं समाधान होणार आहे का, की हे केवळ राजकारणाच्या एक प्रक्रियेचा भाग आहे आणि राजकीय शक्तींना असं काही समाजाला खुश करण्यासाठी त्यांचं ही प्रक्रिया आहे का, हा प्रयोग आहे का, वगैरे वगैरे अशी चर्चा एकूण आपल्याला समाजामध्ये ऐकायला मिळते. आणि आपण त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा किंवा प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपण उत्तर म्हणून काही देणार नाही, आपण या ठिकाणी एक अवलोकन मांडणार आहोत. आपण एक लेमॅन म्हणून आपण कोणत्याही गोष्टीला ब्लॅक अँड व्हाईट म्हणून पाहणार नाही. आपल्याला हे चांगलं आणि हे वाईट म्हणून पाहणार नाही आहे. आपण एक तटस्थतेची भूमिका घेऊन आपण या सगळ्या प्रक्रियेचं आपण थोडस अवलोकन मांडणार आहे. आपल्या आपण जे विश्लेषण करतो, जे आम्ही राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून जे काही आमची विश्लेषणाची जी पद्धत आहे, त्या विश्लेषणाच्या पद्धतीतून आपण या सगळ्या गोष्टीचा उहापोह करूया. या सगळ्या ही जी काही जस्टिस रोहिणी कमिशनचं जे काही मांडणी आहे किंवा जी प्रक्रिया जनतेमध्ये चर्चेला आहे,
त्याच्याबद्दल आपण जो प्रश्न निर्माण केला त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करू. हे सातत्यानं लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ओबीसी समाजाच्या न्यायासाठी, त्यांच्या अधिकारासाठी समाजामध्ये समाजाला जागृत करण्याचं काम, समाजाचा संघर्ष समोर नेण्याचं काम, समाजाच्या संघर्षाला ऍडव्होकसी करण्याचं काम, समाजामध्ये अशा सगळ्या विचारात काम करणाऱ्या लोकांचं एक संघटन, सगळ्यांना मिळून एक नेटवर्क तयार करण्याचं काम, आणि कायद्यामध्ये काही कायदे तयार करायचे असतील, नवीन काही प्रस्ताव आपल्याला मांडायचे असेल तर ते करण्याचं काम आपण करत राहिलेलो आहोत. परंतु आपला उद्देश एवढाच आहे की एकूण ओबीसी समाजाच्या सार्वजनिक जे हित आहे त्या संबंधांना आपण मांडणी करणार आहोत. आता एक आहे की जस्टिस रोहिणी, आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्याही गोष्टीचं मूल्यांकन करताना त्याचा आधार काय असला पाहिजे. कारण की शेवटी मूल्यांकन करायचं तर काही नितीन चौधरी किंवा राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक म्हणून आपण काही तिथे मत व्यक्त नाही करणार आहे. आपण एकूण मत असं व्यक्त करणार आहोत की हे लक्षात ठेवलं पाहिजे की कुठल्याही वर्गाच्या हिताच्या संबंधानं आपण जेव्हा विचार करतो तर त्याचं, किंवा एखादी गोष्ट असेल त्याचं विश्लेषण करायचं असेल तर त्याचे उद्देश काय आहे. शेवटी आपल्याला मूल्यांकन करायचं असेल त्यांच्या उद्देशाचं, ज्या उद्देशासाठी ही प्रक्रिया आहे त्याचे उद्देश काय आहेत, आणि ते उद्देश त्यांनी जी प्रक्रिया त्याच्या माध्यमातून जे समोर येणार आहे ते सफल होणार आहे का, ते खरंच न्याय होणार आहे का, आणि ते त्यातल्या त्यात ज्याला आपण म्हणतो वास्तववादी, म्हणजे दोन गोष्टी आहेत की ते सगळं मांडणी केलेली आहे ते वैज्ञानिक आहे का, वैज्ञानिक म्हणजे त्याला काही कार्यकारण भाव आहे का, आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा काही संविधानामध्ये काही आधार आहे का, ज्या गोष्टी ते मांडणार आहेत. या सगळ्या गोष्टीच्या आधारावर आपण त्याचं मूल्यांकन करायला पाहिजे. आता काय उद्देश आहे जस्टिस रोहिणी कमिशनचा? जस्टिस रोहिणी कमिशनचा उद्देश आहे की हे जे म्हणजे त्यांच्याकडे प्रस्तावच आला होता की आपल्याला हे 340 कलमाच्या अंतर्गत सामाजिक आणि शैक्षणिक, आता 340 कलम काय आहे, तुम्ही आता इतके वर्ष झालेले आहेत ओबीसी चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांना माहित आहे. 340 कलम असा आहे की सामाजिक आणि शैक्षणिक वर्गाची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक स्थिती काय आहे, कंडिशन काय आहे, त्याची पडताळणी करणे, म्हणजे त्याची इन्व्हेस्टिगेशन करणे. आणि ती इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर जर काही समस्या आपल्याला समोर येत असेल तर त्या समस्यावर निदान करण्यासाठी, ते समस्यावर उपाय म्हणून काही शिफारशी करायच्या, आणि त्या शिफारशी मग त्या शिफारशीवर चर्चा होईल, मग ते संसदेमध्ये येतील, त्याच्यावर चर्चा झाल्यानंतर मग त्या शिफारशी मान्य करतील, त्याच्यावर राष्ट्रपती दस्तखत करेल, आणि या आयोगाला स्थापन करण्यासाठी राष्ट्रपतीची सुद्धा शिक्का लागतो. तर असा त्या 340 कलमाचा उद्देश आहे. या कलमाच्या अंतर्गत हे जस्टिस रोहिणी कमिशन स्थापन झालेलं आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. याचा काय उद्देश होता? याचा उद्देश होता की असे काही उपवर्ग तयार करण्यासाठी काही आपल्याला मापदंड निश्चित करता येईल का. दुसरा एक उद्देश याच्यामध्ये असा होता की हे मापदंड निश्चित करत असताना काही असं लक्षात येते का, सामाजिक शैक्षणिक जो मागास वर्ग आहे, ओबीसी वर्ग आहे, असं लक्षात येतं का की याच्यामध्ये काही असमानता, म्हणजे काही दिसतं का, असमान वितरण दिसतं का बा याच्यामध्ये दरम्यानच्या समाजामध्ये जो वर्ग आहे, एक वर्ग केलेला आहे, कारण की जातीला आरक्षण नाही आहे, वर्गाला आरक्षण आहे, आणि त्या वर्गाच्या संदर्भामध्ये ज्या काही समुदायांचा समावेश या वर्गामध्ये करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये काही असमान वितरण, म्हणजे असमान ज्या काही संधी त्याच्या माध्यमातून देण्यात आल्या होत्या त्याचं आरक्षण दिलेलं आहे, नोकरीमध्ये किंवा शिक्षणाच्या प्रवेशामध्ये, म्हणजे पहिल्या प्रवेशामध्ये. तर याच्यामध्ये काही समुदायाच्या दरम्यान काही वितरण प्रक्रियामध्ये, म्हणजे काही संधी देण्याच्या प्रक्रियेमध्ये काही असमानता दिसते का, त्याचा असमानतेचा शोध घेणे. उपवर्ग तयार करायचे असेल तर त्या उपवर्गाचे मापदंड काय आहे, आणि या उपवर्गामध्ये मग उपवर्ग ए असेल, बी असेल, सी असेल, डी असेल, तर याच्यामध्ये कोणते जातीचा समावेश, कोणकोणत्या समुदायांचा समावेश ए मध्ये टाकायचा, बी मध्ये, सी मध्ये आणि डी मध्ये. आणि चौथं असं होतं की जी ओबीसीची लिस्ट आहे, सेंट्रल लिस्ट आहे एकूण, त्या लिस्ट म्हणजे त्यांनी तर आयडेंटिफाय केलेल्या आहे 2633 जाती. तर त्यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये
काही असे नावं आहेत का की जे नावं आहेत की त्या नावाच्या संदर्भामध्ये काही चूक झालेली आहे, क्लरिकल मिस्टेक झालेली आहेत वगैरे वगैरे, किंवा काही जातींचे नावात गडबड झालेली आहे वगैरे वगैरे, याचा शोध घ्यायचा आणि ती यादी सुधारित करायची. जसं आपल्याला सगळ्यांना माहित आहे की महाराष्ट्रामध्ये काही जिल्ह्यामध्ये पवार समुदाय हा महाराष्ट्राच्या ओबीसी लिस्टमध्ये आहे. तो केंद्राच्या लिस्टमध्ये सुद्धा होता. ओबीसी म्हणजे पवार, भोईर, भोईर पवार, त्याच्यानंतर भोयर, हे सगळे एका गटामध्ये जाती समुदायाचा गट तयार करून केंद्राच्या यादीमध्ये होता. 98-99 पर्यंत होता. परंतु त्याच्यामध्ये काय गडबड झाली माहिती आहे? पवार असताना सुद्धा पवार शब्द त्याच्यातून वगळण्यात. राज्याच्या यादीमध्ये आहे हे सगळं, पवार वगैरे सगळं आहे, परंतु केंद्राच्या यादीतून तो कसा काय वगळण्यात आला, त्याचं काय कारण झालं वगैरे वगैरे, हा शब्द वगळण्यात आला. आता ही क्लरिकल मिस्टेक आहे का, जाणीवपूर्वक झाला आहे का, किंवा मग काही आणखीन काही अडचणी आल्यात का, याच्यासाठी संघटना कार्यरत आहे. काही संघटना त्याच्यासाठी पुढाकार घेत आहेत. काही संघटनांनी केंद्रीय राष्ट्रीय ओबीसी आयोगाकडे याची निवेदनं केलेली आहेत. राज्याच्या बहुजन कल्याण मंत्रालयाकडे सुद्धा निवेदन केलेले आहेत की त्यांनी त्वरित याचा शोध घेऊन संबंधित प्रक्रियेमध्ये एक जो न्याय पहिले मिळाला होता पवार समाजाला, तो न्याय यथायोग्य जो न्याय होता तो तसाच कायम राहायला पाहिजे, असे प्रक्रिया त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. अशी काही नावांची यादी आहे त्या नावाच्या यादीमध्ये आपण त्यांचं म्हणणं आहे की काही सूचीमध्ये काही नाव आहेत का, ती अशी 4 उद्देश त्या रोहिणी आयोगाचे जेव्हा स्थापन झालं तर त्यांनी आपले तयार केलेले होते. आता तुमचं असं म्हणणं आहे की याच्यामुळे काही जाती ज्या म्हणतात की वंचित राहिल्या, आपण सरळ सरळ शब्द वापरू शकतो की असमान संध्यांमध्ये काही जाती वंचित राहिल्या आणि त्या वंचित राहिलेल्या जातींनी मग मागणी केली की बा आम्हाला स्वतंत्र काही वेगळा वर्ग करता येईल का पहा आणि त्या वर्गामध्ये टाकण्यात यावं. असं जवळजवळ काही राज्यांमध्ये, जसं महाराष्ट्रामध्ये काही उपवर्ग केलेले आहेत ओबीसी मध्ये, ओबीसीचे, तर ते महाराष्ट्रामध्ये आहे. तुम्हाला बिहारमध्ये पाहता येईल, तुम्हाला तामिळनाडूमध्ये पाहता येईल, कर्नाटकमध्ये पाहता येईल. ह्याच्यामध्ये उपवर्ग केलेले दिसतात. आणि हे उपवर्ग जर काही राज्यांमध्ये झालेले आहेत, त्या राज्यांच्या उपवर्ग झालेले आहेत, तर त्या राज्यांमध्ये जसे आपण सांगू शकतो, ज्या राज्यांमध्ये असे उपवर्ग झालेले आहेत ते समजून घेणं आवश्यक आहे, कोणकोणत्या राज्यामध्ये झाले असतील. जसं आंध्र प्रदेशमध्ये आहेत. आंध्र प्रदेशमध्ये ए, बी, सी, डी, ई असे उपवर्ग आहेत. त्याच्यानंतर पॉंडेचेरीमध्ये 1, 2, 3, 4 आणि 5 आंध्र प्रदेश सारखे तिथे उपवर्ग करण्यात आलेले आहेत. कर्नाटकामध्ये कॅटेगरी 1, कॅटेगरी 2A, 2B, 3A, 3B असे उपवर्ग आहेत. झारखंडमध्ये एक्स्ट्रीमली बॅकवर्ड क्लास आणि बॅकवर्ड क्लासेस असे आहेत. त्याच्यानंतर तर आपण ते प्रश्न घेणार बिहारमध्ये आहे, काही राज्यांमध्ये उपवर्ग जे दिसतात. महाराष्ट्रामध्ये आहे, तामिळनाडूमध्ये आहे वगैरे उपवर्ग दिसतात. आणि त्यांचं जो राष्ट्रीय त्यावेळेसचा जो राष्ट्रीय आयोग होता ओबीसी आयोग, आणि ज्याचे अध्यक्ष होते व्ही ईश्वरय्या, त्यांच्यासमोर हा विषय आला होता केंद्राच्या त्यावेळेसच्या सामाजिक 17 फेब्रुवारी 2014ला. त्यावेळेस जे युपीएचं सरकार होतं, त्या युपीएच्या सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने त्यांच्याकडे जॉईंट सेक्रेटरीनी एक पत्र लिहिलं होतं की असा काही उपवर्ग ओबीसी वर्गामध्ये दरम्यान करता येईल का तयार, कारण की मग ती राजकीय पक्षाच्या तर्फे त्यांचं मंत्रिमंडळ होतं, कदाचित काही जाती समुदायांच्या मागण्या असतील, त्याचा प्रभाव पडला असेल, त्या प्रभावाखाली मग मंत्री सामाजिक न्याय मंत्रालयाकडे तो विषय आला असेल. सामाजिक न्याय मंत्रालयाने मग असं पत्र, जॉईंट सेक्रेटरीचं पत्र त्या तात्कालिक जे राष्ट्रीय ओबीसी आयोग होता एनसीबीसी, त्या आयोगाचे कडे चेअरमन कडे ते पत्र पाठवलं. मग त्यांचे जे काही सदस्य मंडळ होतं आणि त्याचे चेअरमन होते व्ही ईश्वरय्या, या रय्या समोर हा विषय आला. मग त्यांनी मग याच्यावर आपल्या पद्धतीने जे काही अभ्यास केला आणि एक प्रस्ताव तयार केला होता. आणि त्या प्रस्तावामध्ये हा विषय टाकला होता की काही राज्यांमध्ये दिसतात बा असे उपवर्ग, तर उपवर्ग तुमचं म्हणणं आहे की असे उपवर्ग शोधता येईल का, तर काही राज्यांमध्ये तर आहेच, असा एक त्यांनी अवलोकन त्याच्यामध्ये मांडलेलं आहे.
आणि त्यांनी आपल्या पद्धतीनं 3 त्याचे उपवर्ग तयार केले आणि त्या 3 उपवर्गाच्या संदर्भामध्ये असे एक प्रस्ताव तयार केला मोठ्या मोठ्या पद्धतीनं की बा असे 3 उपवर्ग तयार करता येतील आणि त्या 3 उपवर्गामध्ये काय सामाजिक घटक असतील त्याचंही थोडस त्यांनी एक मांडणी केलेली दिसते आपल्याला. त्याच्यानंतर फक्त एवढंच की काय आरक्षण त्यांना देण्यात यावं याच्याबद्दल ते देऊ म्हणू नाही शकले. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या गोष्टीचे क्रायटेरिया काय असतील उपवर्ग तयार करण्याचे, त्याच्यानंतर त्यांनी म्हटलं की निकष काय असतील, याच्यासाठी कोणता डाटा वापरणार येईल आणि याचं सगळं वैज्ञानिक आणि संविधानिक आधाराचं आम्ही काही या ठिकाणी मांडत नाहीये. त्याच्यासाठी संबंधित मंत्रालयाने ही प्रक्रिया जेव्हा चालेल तेव्हा त्याची जबाबदारी ही सगळी राहील. म्हणजे काही राज्यांमध्ये आपल्याला दिसतं की असे उपवर्ग तयार झालेले. आता प्रश्न असा आहे की आता आपण अवलोकन मांडू. सर आपण अजून बाकी प्रश्न सुद्धा घ्यायचे आहेत सर आपल्याला अजून काही प्रश्न घ्यायचे आहेत त्यावर सुद्धा मांडलं पाहिजे. आपण हे अवलोकन असं मांडलं पाहिजे की असे उपवर्ग तयार केल्याने की त्या समाजाला त्या उपवर्गामध्ये आता उदाहरणासाठी 4 उपवर्ग ते मांडलेले आहेत जस्टिस रोहिणी कमिशन ABCD. त्या कमिशनसाठी वर्ग 1 साठी 2%, वर्ग 2 साठी 6%, वर्ग 3 साठी 9% आणि वर्ग 4 साठी 10% आरक्षण त्यांनी मांडलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता त्याच्यामध्ये त्यांनी मग त्या उपवर्गामध्ये ज्या जाती सामील केलेल्या आहे, पहिल्या याच्यामध्ये त्यांनी जाती सामील केलेल्या आहेत आपल्याला पाहता येईल. पहिल्या याच्यामध्ये 1674 जाती आहेत, दुसऱ्या गटामध्ये 534 जातीचा समावेश केलेला आहे, तिसऱ्या गटात 328 जातीचा समावेश केलेला आहे, चौथ्या गटात 97 जातीचा त्यांनी समावेश केलेला आहे. आता हे तपासू आपण. आता तुमचं म्हणणं आहे की खरं त्याच्यामुळे न्याय मिळेल का की हे राजकीय आहे सगळं. आता या 4 वर्गामध्ये जाती तर आहेत, म्हणजे प्रत्येक वर्गामध्ये जातीचं केवळ एका जातीसाठी नाही आहे त्याच्या. आता सगळ्यांची मागणी आहे, आपली मागणी आहे, म्हणजे विरोधाभास कसा आहे पहा. ओबीसी काय म्हणतात, ओबीसी संघटना म्हणतात हमारी जितनी आबादी है उतने प्रमाण में हमको आरक्षण मिलना चाहिए, उतना हमारा अधिकार है, हमको उतना हिस्सा मिलना चाहिए, जितनी जिसकी आबादी उतने उसको अधिकार मिलना चाहिए. आता ही जनरल मागणी आहे ओबीसीची. ही मागणी असताना म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की आमचा जर 52% समाज असेल तर आम्हाला 52% आरक्षण द्या. बरोबर आहे, म्हणजे 52% आरक्षण, 52% समाज. आता हे उपवर्ग केल्यानंतर 52% समाजामध्ये विभाजन होणार आहे. तर काय विभाजन होणार आहे. मग हा विभाजन झाल्यानंतर आरक्षणाचंही विभाजन होणार आहे. बरोबर आहे, 52% समाजाला 52% आरक्षण, परंतु मग उपवर्ग ची मागणी करणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये विभाजन होईल ना. मग ते उपवर्ग वेगवेगळे होतील, तर ते उपवर्ग वेगवेगळे झाले तर त्यांना आरक्षणाचा वाटाही मिळेल थोडा 52%तला, किंवा आता 27% आहे तर 27% तर त्यांनी बायफर्केशन केलं. 2%, 6%, 9% आणि 10%. आता 2% मध्ये काही जाती आहेत, 6% मध्ये काही जाती आहेत, 9% मध्ये काही जाती आहेत आणि 10% मध्ये काही जाती आहेत. आता आपण या विश्लेषणात गेलेलो नाही आहे की जस्टिस रोहिणी कमिशननी जे काही त्यांना उद्देश दिले होते, काय उद्देश दिला होता की काही असमान वितरण आहे का बाबा, काही लोकांना संधी मिळत नाही, काही लोकांना संधी जास्त मिळते. हे जे काही आहे मांडणी, त्या मांडणीसाठी त्यांनी काय आधार ठरवले आहेत, काय आधार ठरवलेले आहेत ते नाही आहे कुठे. कशाच्या आधारावर बनवलेलं आहे तर त्यांनी एक डाटा दिला. काय डाटा दिला की केंद्र सरकारच्या काही नोकऱ्यांचा त्यांनी डाटा घेतला, सगळ्या नाही काही नोकऱ्यांचा त्यांनी डाटा घेतला आणि त्यातल्या त्यात हा जो डाटा घेतला आणि केंद्रीय शैक्षणिक ज्या संस्था आहेत त्याच्यामधल्या काही प्रवेशांचा डाटा घेतला. आता डाटा घेतला तर हे डाटा कसा, आता प्रश्न असा आहे की त्यांना हे तर लक्षात आलं आहे कारण की कुठलाही व्यक्तीचं जेव्हा ओबीसीला जेव्हा आरक्षण आहे, हे आपल्याला माहित आहे ना सगळ्यांना की ओबीसी जातीला सरसकट आरक्षण मिळत नाही. ओबीसी मध्ये जो नॉन क्रिमी लेअर असेल आणि जो क्रिमी लेअर मापदंडामध्ये बसला त्याला बाहेर जावं लागतं. जे नॉन क्रिमी लेअर मध्ये आहेत त्याला आरक्षण मिळतं. म्हणजे काय आधार आहे, हे तरी आधार त्यांनी बनवले होते की ओबीसीना आरक्षण देताना त्याच्यातला क्रिमी लेअर वगळण्यात यावा, नॉन क्रिमी लेअरला आरक्षण, म्हणजे सरसकट ओबीसी जातींना आरक्षण नाही. म्हणजे मी एखाद्या जातीचा माणूस आहे, मी मागणी केली की माझ्या जातीला एका उपवर्गामध्ये टाका,
अरे तुझ्या जातीला टाकून फायदाच नाहीये ना, हे समजून घेतलं पाहिजे ओबीसी चळवळीच्या लोकांना. माझ्या जातीला त्या उपवर्गामध्ये टाकलं तरीही मला सरळ सरळ आरक्षण मिळत नाही. माझ्या जातीतले जे नॉन क्रिमी लेअर आहेत त्यांनाच आरक्षण मिळणार आहे. म्हणजे हे जे उपवर्ग तयार करणार आहे, या उपवर्गामध्ये जे नॉन क्रिमी लेअर व्यक्ती असतील, जे पालक असतील, त्याच्याच मुलांना म्हणजे पाल्याला आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. म्हणजे एक तर इंडिकेटर हे आहे जनरल, परंतु जस्टिस रोहिणी कमिशननी असे ABCD बनवताना काय आधार घेतलेला आहे वा, या पहिल्या गटासाठी, दुसऱ्या गटासाठी काय आधार घ्या, तिसऱ्या गटासाठी काय आधार घ्या. एक जनरल सगळ्यांना माहिती आहे की आरक्षणाचं हे आधार आहे तो प्रपोर्शनेट, म्हणजे आरक्षणाचा एक आधार घेतलेला आहे जनसंख्या सुद्धा. म्हणजे आरक्षणाचा एक काय आधार आहे, लोकसंख्या. 52% समाजाला आरक्षणाची सीमा 50% असल्यामुळे जे 22.5% SC/ST ला गेल्यानंतर उरलेलं जे 27% आरक्षण होतं त्याच्यासाठी रिकमेंडेशन मंडल कमिशननी केलं होतं आणि ते मिळालं त्यांना 27%. ते प्रपोर्शनेट मध्ये मिळालं का नाही, म्हणजे 27% मिळाले. पण आधार काय होता, 52% आहे तर 27% द्यायला हरकत नाही आहे, कारण की 52% समाज आहे तर 27%, म्हणजे पॉप्युलेशन त्याचा एक आधार आहे. म्हणजे आता A वर्ग बनवला आणि A वर्गामध्ये जाती टाकलेल्या आहे, तर त्या जातींचा जो A वर्ग बनवलेला आहे आणि त्याच्यासाठी 2% जर आरक्षण तुम्ही ठरवलं असेल तर कशाच्या आधारावर ठरवलं असेल? त्याला काही त्या जातीच्या गटाचं काही तुम्ही जनसंख्या मोजली का? त्या जाती ज्या सामील केलेल्या आहे वर्ग 1 मध्ये, उपवर्ग 1 मध्ये जो सामील केलेला आहे त्याची काही जनसंख्या मोजली का? आणि 2% कशाच्या आधारावर दिला? त्याचे उत्तर जस्टिस रोहिणी कमिशन देताना दिसत नाही. म्हणजे त्यांनी जे उपवर्ग तयार केलेला आहे त्याचा एक फंडामेंटल आधार आहे की त्या जातींची जनसंख्याचा आधार असला पाहिजे त्याला त्या ठरवताना आरक्षण, तर त्याचा काही आधार दिसत नाही याच्यामध्ये. म्हणजे याचा असा आहे की बस मनमानी आर्बिटरी सगळे बनवलेले ते दिसतात. आता त्यांनी एक डाटा, आपण जर म्हटलं, एक त्यांचा एक उद्देश होता की असमान आहे, याच्यामध्ये काही लोकांना संधी जास्त मिळताना दिसते, काही लोकांना कमी मिळताना. आता मला हे सांगा, हे सुद्धा लॉजिक त्यांनी काही जे केंद्र सरकारच्या नोकऱ्या होत्या त्याचा एक डाटा घेतला, केंद्र शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशाचा डाटा घेतला आणि त्या डाट्यामध्ये एक आधार आहे की त्या डाट्यामध्ये कदाचित त्यांना जाती मिळाल्या असतील त्या डाट्यामध्ये. परंतु एक मला हे समजत नाही, हे त्यांना मिळालं कसं डाटा? कारण की ओबीसीला आरक्षण जातीच्या आधारावर मिळत नाही. ओबीसी प्रमाणपत्राच्या जो नॉन क्रिमिलियर असं प्रमाणपत्र त्याला मिळते आणि कास्ट सर्टिफिकेट हिडन असते, हे ओपन नसते, हिडन असते. ओबीसीला त्याच्या नॉन क्रिमिलियर आणि त्याची जात या त्याच्यामध्ये सामील आहे आणि ती जात त्याच्यात सामील आहे, परंतु तो व्यक्ती नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र त्याला मिळते, नॉन क्रिमिलियरच्या आधारावर त्याला नोकरी मिळते. त्याला जर नोकरी ओबीसीच्या आरक्षणाच्या कोट्यामध्ये मिळाल्या असेल तर त्याचा आधार केवळ ओबीसी आहे, नॉन क्रिमिलियर ओबीसी आहे. त्याच्या जातीचा उल्लेख त्याच्यामध्ये नसतो. आणि जातीचा उल्लेख नसताना सुद्धा जस्टिस रोहिणी कमिशननी हे कसं काय ठरवलं की काही जातींना जास्त संधी मिळते आणि काही जातींना कमी मिळते? म्हणजे सांगायचा उद्देश असा आहे की हे त्यांनी, याचा अर्थ त्यांनी हिडन, म्हणजे एकीकडे तुम्ही काय म्हणता, जातीच्या सेन्सस करत असताना तुम्ही हे सांगता की जात आमची बाहेर नाही झाली पाहिजे, आमची कुठलेही आमच्या जातीचा उल्लेख त्या डाट्यामध्ये दिसला नाही पाहिजे, असे अप्लिकेशन केले होते लोकांनी सुप्रीम कोर्टाकडे. आणि सुप्रीम कोर्टाने ते डायरेक्शन दिले होते की मागच्या सामाजिक आर्थिक जी जातगणना झाली 2011ला सर्वे झाला, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं काही लोकांनी की आमची जात मेन्शन करता कामा नये त्या डाट्यामध्ये. आणि त्याचं अप्लिकेशन केलं, ते सरकारने मान्य केलं. आणि तुमच्या माहिती करता सांगतो, तो डाटा आहे सामाजिक आर्थिक जात जनगणना 2011च्या डाट्यामध्ये जातीचा उल्लेख केलेला नाही आहे त्या डाट्यामध्ये. म्हणजे जातीचा उल्लेख करू नका, कारण की आमची जात जनरल लोकांना माहिती होईल, त्याच्यामुळे समाजामध्ये जे काही त्यांना अनुभवायला येतं ते अनुभवायला आम्हाला मिळालं नाही पाहिजे, हे त्याचा उल्लेख. म्हणजे जातीचा उल्लेख नसताना, जात ओपन करायची नसताना हा डाटा काढला, म्हणजे हा आक्षेप आहे आपला रोहिणी कमीशन का. तुमने एक किया कैसा, किस बुनियाद पर तुमको परमिशन मिली कैसी मेरी जात निकाल के मेरा इन्वेस्टिगेशन करने का?
हा एक सवाल. आता तो विषय आपण अलाहिदा ते चर्चेचा विषय आहे. त्यांनी तो डाटा घेतला, काही जातींना संधी मिळाली असं म्हणणं आहे आणि काही जातींना मिळत नाही असं म्हणणं आहे, आणि म्हणून तो डाटा आहे आणि ते त्यांनी जे काही शैक्षणिक संस्थाचा डाटा आहे, नोकरीचा डाटा आहे, त्याच्या आधारावर काही जातींना प्रवेश मिळतो असं त्यांचं म्हणणं. आता प्रश्न असा आहे, मला सांगा, आपण एकीकडे म्हणतो की आरक्षणाचा एक आधार लोकसंख्या आहे, फंडामेंटल आहे तो, असं तसं नाही आहे. अनुसूचित जाती जमातीला त्यांच्या जनसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळालं आणि म्हणून आरक्षण मिळतं बा, हे आपल्याला काल परवाच्या ज्या सुप्रीम कोर्टच्या जजमेंटमध्ये म्हटलेलं आहे की त्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे आणि ओबीसीना 27% आहे, परंतु हे जास्त झालेलं दिसतं एकूण एससी एसटी ओबीसीचं मिळून. आणि मग करत असताना मग कोणावर खापर फोडायचं तर ओबीसीवर फोडून दिलं सुप्रीम कोर्टाने आणि ओबीसीचा बंट्याधार होऊन गेला त्याच्यामध्ये. आता म्हणजे लोकसंख्या त्याचा एक आधार आहे. आता मला उदाहरण देऊन सांगतो मी की एका जातीची लोकसंख्या 25 लाख आहे. एका जातीची लोकसंख्या 25 लाख आहे आणि त्यांना 25 जागा मिळाल्या, म्हणजे किंवा आपण म्हणू की त्यांना 10 जागा मिळाल्या. 25 लाख लोकसंख्या आहे, त्यांना 10 जागा मिळाल्या. एकाची लोकसंख्या आहे 1 लाख, त्यांना 1 जागा मिळाली. आता या 25 लाख लोकसंख्या असलेल्या 10 जागा मिळाल्या, असं आपल्याला निदान करता येईल का? वैज्ञानिक दृष्टिकोनातून तर्क तरी करता येईल का की या 10 जागा खाल्ल्या अधिक, असं म्हणता येईल का? त्याला आरक्षण जे मिळालेलं आहे ते ओबीसी नॉन क्रिमिलियर म्हणून मिळालेलं आहे आणि आरक्षणासाठी बेसिक गोष्टीची आवश्यकता आहे, शैक्षणिक पात्रता. ते प्रवेशासाठी शैक्षणिक पात्रता ठरलेले जे इंडिकेटर आहे, किती पर्सेंटेज पाहिजे त्याला तेव्हा मेडिकलमध्ये ऍडमिशन, किती त्याला मार्क नीटमध्ये मिळाले पाहिजे तेव्हा मेडिकलमध्ये ऍडमिशन, किती प्रमाणात त्याला मार्क मिळाले आहे म्हणून त्याला आयआयटी मध्ये, एनआयटी मध्ये, आयआय मध्ये त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर, म्हणजे शिक्षणामध्ये त्याची जी गुणवत्ता आहे त्याच्या आधारावर त्याला आरक्षण मिळते. आणि नोकरीमध्ये सुद्धा क्वालिफिकेशन दिलेलं असते आणि त्या क्वालिफिकेशनचा तो व्यक्ती पात्र होतो म्हणून त्याला आरक्षण मिळते. त्याच्यात त्याचा काय, त्या जातीचा काही गुन्हा आहे का? म्हणजे याचा अर्थ आहे की 25 लाख लोकसंख्या असलेल्या 10 जागा मिळाल्या, 1 लाख लोकसंख्या असलेल्या माणसाला 1 जागा मिळाली, तर आपण निदान करायचं का की त्याला कमी संधी मिळाली आणि त्याला जास्त संधी मिळाली त्या जातीच्या लोकांना? असं निदान काढलेलं आहे रोहिणी कमिशननी. आणि याचा अर्थ असा आहे की हे जे काढलेलं आहे त्याला वैज्ञानिक आधार नाही आहे आणि त्याला जे काही ठरलेले जे प्रिन्सिपल आहेत तपासायचे ते प्रिन्सिपल त्यांनी वापरलेलं नाही आहे. म्हणजे एकतर्फी वन साइडेड मनमानी पद्धतीने त्यांनी मांडलेलं आहे आणि हे एक ऑब्झर्वेशन आहे आपलं. आता प्रश्न असा आहे की आपण आता तपासू की खरंच त्या जातीला न्याय मिळेल का? आता मला सांगा, प्रत्येक वर्गामध्ये जातीचं ग्रुप आहे, ए मध्ये ग्रुप आहे, बी मध्ये ग्रुप आहे, सी, आणि ग्रुपलाच मिळते आरक्षण. कारण की ग्रुप ऑफ द कास्ट म्हणजे एका, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की 1900 पहिलं जे आरक्षण रद्द झालं होतं 1951चं ते सुप्रीम कोर्टाचं जजमेंट होतं दोराई राजनच्या संदर्भातलं. दोराई राजाने निर्णय इंडियाच्या या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय होता की जे काही डिस्ट्रीब्युशन ऑफ त्या तुम्ही सीटा केलेल्या आहेत त्या जातीच्या आधारावर केलेल्या आहे आणि हे आर्टिकल 29(2) व्हायलेशन आहे. कारण की राज्य हे जात समोर भेदभाव करू शकत नाही आणि राज्याला सगळे लोक समान असतात, जातीचा भेदभाव करता येत नाही. आर्टिकल 29(2) मध्ये तुम्हाला शैक्षणिक प्रक्रियेमध्ये जातीच्या आधारात घेऊन तुम्हाला भेदभाव करता येत नाही आणि त्या आधारावर 1951 साली दोराई राजनचं जजमेंट आलं. आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की त्यावेळेसच्या म्हैसूर स्टेटमध्ये जे काही आरक्षणाची प्रक्रिया होती जी चालू होती ती रद्द झाली आणि ती रद्द झाल्यानंतर ह्याच आधार झाला की मग काहीतरी संविधानामध्ये संशोधन करण्याची आवश्यकता आहे आणि संविधानामध्ये पहिल्यांदा जे संशोधन झालं भारताच्या राज्यघटनेमध्ये ते 15 मध्ये झालं आणि 15(4) मध्ये झालं आणि 15(4) मध्ये सामाजिक आणि शैक्षणिक हा विषय टाकण्यात आला आणि सामाजिक शैक्षणिक विषय जो 340 कलमामध्ये होता तो 15(4) मध्ये फंडामेंटल प्रक्रियेमध्ये आल्या. म्हणून ह्याची हे जे काही आपल्याला 340 कलम आणि 15(4) आणि 16(4) हे जे काही बदल झाले होते याचा बंच मिळून आपल्याला ओबीसींना संविधानिक आधाराची प्रक्रिया मजबूत झाली, नाही तर शक्य नव्हतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जेव्हा एक वर्ग बनवला आहे त्या वर्गामध्ये ग्रुप ऑफ द कास्ट राहणार आणि ग्रुप ऑफ द कास्ट राहणार आहे
तुम्ही त्या महाराष्ट्राचं उदाहरण नका घेऊ. महाराष्ट्रामध्ये ग्रुप ऑफ द कास्ट नाही आहे. काही काही उपवर्ग हे केवळ जातीचेच आहे. आता त्याला कोणी चॅलेंज करत नाही, त्याच्यावर कोणी काही कोर्टामध्ये जात नाही, तो भाग वेगळा आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये जातीच्या आधारावर आता काय आत्ताच एक हे आलं काय, महाराष्ट्राने अर्थसंकल्प सादर केला माननीय अर्थमंत्र्यांनी, आणि त्याच्यामध्ये एका जातीचा उल्लेख केला की या जातीसाठी आम्ही स्वतंत्र काय हे करू. आज तुम्हाला करता येते का? हे करता येते का एका जातीच्या भरोसा? तुम्ही तर शपथ घेतलेली आहे, आम्ही कोणा काय घेणार, आम्ही गुप्ततेची शपथ घेतलेली आहे आणि कोणावर ममत्व दाखवणार नाही आणि कोणावर शत्रुत्व दाखवणार आहे याची शपथ घेतलेली आहे. आर्टिकल 14 म्हणतं की जातीभेद, 15 म्हणतं की जातीच्या संदर्भामध्ये भेदभाव करता येणार नाही. मग तुम्ही एका जातीला एका जात म्हणून कसं काय तुम्ही काही त्याला अनुदान देता आणि त्या जातीला कसं काय म्हणतात त्याला काही त्याच्यासाठी काही योजना बनवता? हे संविधानाला मान्य आहे का? वगैरे वगैरे. तो चर्चेचा विषय, आपण त्याच्यावर नंतर चर्चा करू. म्हणजे बंच ऑफ द ग्रुप राहणार त्याचा त्या वर्गामध्ये, आणि बंच ऑफ द ग्रुप मध्ये जर समजा वंचित जात सामील आहे, एक वंचित जात त्याच्यात सामील केलं ज्यांनी मागणी केली दिल्लीला जाऊन जंतर मंतरवर. आता जंतर मंतरवर त्या काळी 2014-15ला काही महाराष्ट्रातले होते, काही आपल्या विदर्भातले काही लोक होते, जातीच्या संघटना घेऊन, काही काँग्रेसचे नेते होते त्याच्यामध्ये आम्ही पाहिलेले आहे, काही राष्ट्रवादीचे नेते होते आम्ही पाहिलेलं आहे की ते त्यांनी तिथं मागणी केली की या ओबीसी मध्ये उपवर्ग बनाव आणि आमच्या जातीसाठी अरे तुमच्या जातीसाठी काय जातीचा उपवर्ग करणार आहे का? ग्रुप ऑफ द कास्टचा उपवर्ग होणार आहे आणि ग्रुप ऑफ द कास्ट मध्ये तुमची जात सामील केलेली आहे. समजा सामील झाली आणि तुम्ही म्हटलं आम्ही वंचित आहोत, आम्हाला म्हणून आता उपवर्ग झाला, बहुत बढ़िया हो गया, उपवर्ग हो गया, अरे अच्छा हो गया, अभी उपवर्ग हो गया. अरे उपवर्ग झाला तर 27% रिझर्वेशन आता काही 27% थोडी मिळणार आहे तुम्हाला. ते 2, 6, 9 आणि 10 असं आहे. आणि त्या 2 मध्ये जर तुम्ही सामील झाला असेल तर 2% आरक्षणाच्या गटात जर तुम्ही सामील झाला असेल आणि तुमचं जर तिथं 1500 कास्टची लिस्ट असेल तर त्या 1500 कास्टच्या लिस्टमध्ये माझी वंचित जात जर सामील केली असेल आणि मी जर इकडे फटाके फोडत असेल की मेरा जाती का वर्ग अलग हो गया, मेरा जाती का वर्ग अलग हो गया. आपल्याला तर सगळ्यांना माहित आहे जातीचं काय इथं प्रश्न आहे. तो त्या जातीचा असला तर त्याला मत नका देऊ, तो त्याच्या जातीचा असला तर मत नका देऊ, भला तो कामाचा असो नसो, परंतु हा माझ्या जातीचा आहे तर हा निवडून आला पाहिजे. मग तिथं तो बोलतही नाही 5 वर्ष, काही त्याला मांडता येत नाही, परंतु जिंदाबाद जात जिंदाबाद करतो आम्ही. आणि मग जातीचं हे सगळं महाराष्ट्रात चालू आहे. मग माझ्या जातीसाठी वेगळं आरक्षण पाहिजे. अरे जातीचं आरक्षण मिळते का? संविधान वाचलं का? संविधानामध्ये जातीचे आरक्षण मिळते का? आता या जातीला, वंचित जातीला आपण त्या ग्रुपमध्ये टाक. आता मला सांगा त्याच्यामध्ये एक मोठा ग्रुप राहणार, तो मोठा ग्रुप राहिल्यानंतर त्या ग्रुपमध्ये परत तीच भानगड येणार आहे. परत तुम्ही म्हणाल 4 वर्षानंतर कि रोहिणी कमीशन बनाया, उस रोहिणी कमीशन में हमको एक उपवर्ग में डाला, लेकिन हमको ऐसा पता चला कि इस उपवर्ग में हम शामिल हो गए, लेकिन फिर भी इसमें 3-4 जातियां ही आरक्षण का हिस्सा ले रही है. हे परवा येईल. मग आता रोहिणी कमिशन तर झालं, मग आता कोणता कमिशन करणार? नंतर कोणता करायचा? जेमिनी कमिशन, फेमिनी कमिशन, मग आणखीन कमिशन बनवायचा का? आणि मग परत बोंबलायचं का की आमचा या ग्रुप, कारण की ग्रुपचा आहे का, ग्रुप ऑफ द कास्ट राहणार आहे कशामध्ये? त्या वर्गामध्ये. आणि मग त्याच्यामध्ये काही वंचित राहणारच आहे, कारण की जागा तर फार कमी असतात. 1500 जाती आहेत, 10 जागा आहे. 10 जागामध्ये 1500 जातींना न्याय मिळणार आहे का? नाही मिळणार. नाही, मग तर लोकसंख्येच्या प्रमाणात. अरे पण लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण जरी झालं तर जातीची एक विशिष्ट लोकसंख्या आहे ना, मग त्या जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण त्याला कसं मिळणार आहे? समजा काही जातीची लोकसंख्या 0.1 आहे तर त्याला आरक्षण कसं देणार तुम्ही? देणार आहे का? तर याच्यात ही भानगड आहे रामजी, की त्या वंचित जातींनी मागणी केली की वर्ग करा. वर्ग झाला, 4 वर्ग केले, 1 वर्गामध्ये आमची जात सामील झाली आणि त्या जातीमध्ये परत जातींची यादी आहे मोठी, तो ग्रुप आहे मोठा, आणि त्या ग्रुपमध्ये आम्ही सामील झालो. आणि परत मग बोंब राहील आमची की आम्हाला जर न्याय मिळाला नाही, आम्हाला संधी मिळताना दिसत नाही, तर मग परत आम्ही काय म्हणू की हमको तो संधि मिलती नहीं है, हमको तो न्याय मिल नहीं रहा, फिर से उपवर्ग बनाओ और फिर से उपवर्ग बनाएंगे. ये भानगड क्या सतत चलने वाली आहे का? मी याचा अर्थ असा आहे की ही मागणी सुद्धा वैज्ञानिक नाही,
ही मागणी सुद्धा संविधानिक नाही आहे जे अशी मागणी करतात. आणि परत जी आम्ही मागणी करतो की आम्हाला खरंच न्याय मिळेल याच्यातून, या उपवर्गातून, त्याच्या मागणीला त्यांना तर्क सुद्धा देता येणार नाही, त्यांना हे याचं साफसफाई काय ज्याला म्हणतो मांडणी सुद्धा करता येणार नाही, आणि हे स्पष्ट सुद्धा करून देता येणार नाही की न्याय कसा मिळेल त्यांच्या जातीला, त्यांच्या वर्गाला, ग्रुप ऑफ द कास्ट मध्ये न्याय कसा मिळेल हे त्यांना स्पष्ट करता येणार नाही. रोहिणीलाही करता येणार नाही, रोहिणी आयोगालाही करता येणार नाही. हे तर्काच्याही आधारावर मांडता येत नाही, हे विज्ञानाच्याही आधारावर मांडता येत नाही, आणि हे संविधानाच्या आधारावर सुद्धा मांडता येत नाही. म्हणजे रामजी, तुमचा जो पहिला प्रश्न होता की याच्यामुळे खरंच त्या वंचित समाजाला न्याय मिळेल का, तर हा प्रश्न याही रोहिणी आयोगाने उपवर्ग केल्यानंतर अनुत्तरितच राहणार आहे. आणि हेही लक्षात ठेवलं पाहिजे रामजी की कुठल्याही आरक्षणाच्या प्रक्रियेसाठी नॉन क्रिमिलेअर हा त्या व्यक्तीचा आधार असणे आवश्यक आहे. यासोबतच त्याला नोकरी करायची असेल, त्याला जर शिक्षणात मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश करायचा असेल तर सबको मालूम है उसकी बुनियाद है उसकी शैक्षणिक पात्रता और गुणवत्ता, ये है, ये सबके लिए लागू है. अगर मैं वंचित होगा तो मेरे को ऐसा नहीं कहेंगे कि उसको तो 10% में एडमिशन दिया, मेरे को 5% में एडमिशन दिया, लेकिन ओबीसी करके सबके लिए क्या म्हणतात कट ऑफ लिमिट जिसको बोलते हैं ना, मार्कों की पात्रता की कट ऑफ सबके लिए समान रहने वाली है. और इसके बारे में रोहिणी कमीशन कोई स्पष्टता नहीं देती, इसके बारे में कोई बात नहीं करती है. इसलिए इससे न्याय मिलेगा कि नहीं ये अनुत्तरित है, ये अब भी अलहिदा है, ये हम अवलोकन रख सकते हैं. और ये अवलोकन है, हम अवलोकन कर रहे हैं, हम उसको सिद्ध भी कर सकते हैं, तर्क भी दे सकते हैं, और उसको संविधान के आधार पर उसको सिद्ध भी कर सकते हैं. ये उपवर्ग बनाने से किसको, आता मला तुम्ही सांगा रामजी, 27% मोठा आहे की सर 2% याला घेऊन एक पुन्हा एक हे होता थोडा हा बोला. की जसं तुम्ही म्हणताय की एकीकडे लोक मागणी करत होते तेव्हा, पण आता सुद्धा सर काही लोकांची किंवा काही संघटनांची अशी मागणी आहे की आधी ओबीसीची जातन्याय जनगणना करण्यात यावी, त्यानंतर तुम्ही ओबीसी मध्ये उपवर्ग तयार करा. तर खरंच ही मागणी कितपत योग्य आहे, किंवा खरंच जातन्याय जनगणना होऊन आपलं रोहिणी आयोगामध्ये उपवर्ग करण्यात यावेत का, त्यामुळे खरंच न्याय मिळेल का पुन्हा ओबीसीला? नाही, त्याच्याशी काय संबंध आहे जनगणनेचा, त्याच्याशी काय संबंध? जनगणना समजा झाली, जनगणनेने काय कळणार आहे? बरोबर. तुम्ही एकीकडे मागणी करता ओबीसीची, म्हणजे याच्यातही कन्फ्युजन आहे. त्यांना विचारा की ओबीसीचा कॉलम टाकायचा की जात म्हणून टाकायचा, त्याला विचारा तुझं म्हणणं काय आहे म्हणून. तू फालतू आम्हाला काही शहाणपण नको सांगू. तुझं जनगणनेच्या संदर्भात दोन गोष्टी आहे. काय? एक, त्या एससी एसटीच्या सोबत ओबीसीचा कॉलम टाकायचा का हे विचार त्याला. बरोबर. त्यांचं म्हणतं ना एससी एसटी का कॉलम है हमारा डालो, ओबीसी का कॉलम डालने का क्या ओ बराबर सर, क्या जात गणना करने, दो में से एक बता. दो नहीं चलते, तबला भी बजाएंगे डग्गा भी बजाएंगे ऐसा नहीं चलता. इसमें भी कंफ्यूजन है थोड़ा. उनको पूछो कि ओबीसी का एससी एसटी समान ओबीसी का कॉलम उसमें चाहिए या जाति जनगणना, यह पूछो. हाँ? और जाति जनगणना के लिए फिर सवाल है की जाती जनगणना करना या नाही करना, हे संविधान की प्रक्रिया में बैठा, हे सगळे बरेच चर्चेचे विषय आहे, त्याच्यात आपण जायचं नाहीये. परंतु सामाजिक आर्थिक जाती जनगणना 2011ला केली ना, मग केली तर त्याचा रिपोर्ट जाहीर करा म्हणून का नाही मागणी करत? आम्हाला ते दिसलं. याचा अर्थ आम्हाला की आमचं ते आंदोलन चालू झालेलं 2011च्या नंतर, म्हणजे सगळे नेते जे आहेत ते 2011च्या नंतरचे तर नाही. त्यांना हे नाही कळलं की सामाजिक आर्थिक जाती जनगणना 2011ला झाली. आमच्या घरी आले होते, माझा जो कागद आहे त्याचा मी सगळं तपासली. कॉर्पोरेशन मध्ये प्रत्येक जनसुनवाईला होतो, सगळ्या प्रक्रियेमध्ये आम्ही सामील होतो. रिटी टाकली होती 2010ला, पिटिशन टाकली होती. त्या पिटिशनचा निकाल तुम्हाला सगळ्यांना माहित आहे 31 डिसेंबर 2020ला, म्हणजे आता जस्ट 2 महिन्यापूर्वी आला. आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना माहित झालं की आमची पिटिशन होती. आणि त्या पिटिशन मध्ये त्यांनी सांगितलं करायचं असेल तर गव्हर्नन्स, हे धोरणात्मक निर्णय आहे, तो राज्यांनी करावा किंवा केंद्राने करता येईल. केंद्र करू शकतो धोरणात्मक निर्णय, राज्य करू शकते धोरणात्मक, मग घ्या. पण हे रामजी, हे त्यांना विचारा की तुम्हाला जातीचा कॉलम पाहिजे की ओबीसीचा कॉलम. बरोबर. आपण अभ्यासक आहोत ना, आपण काही ए आणि बी वाले नाही आहोत, आपण ब्लॅक आणि व्हाईट वाले नाही आहोत. इसको ब्लॅक कहना है, इसको व्हाईट, अपना कहना है की तुम्हाला पहिला क्या. नाही. आणि मग परत आता रामजी, आता ओबीसीची जनगणना केली, ओबीसीची
संख्या कळली. उपवर्ग तर तुम्हाला जातीच्या वेगवेगळ्या करायच्या आहे, ते कसे करणार आहे? बरोबर. सर याला हा? घेऊन अजून एक पुन्हा एक प्रश्न आहे सर. याला सोबतच एक हा प्रश्न आहे की एकीकडे जसं ओबीसी मध्ये वर्गवारी करण्या उपवर्ग तयार करण्याकरता रोहिणी आयोग आलाच आहे, पण सोबतच लोकांचे मत असं आहे की जनगणना झाली तरी यातनं आमची लोकसंख्या वाढेल, म्हणजे आमचे आरक्षण वाढेल, तर मग रोहिणी आयोगानुसार होणारे जे उपवर्ग आहेत त्या उपवर्गांमध्ये मग आरक्षणाची प्रक्रिया काय राहील, म्हणजे टक्केवारी काय राहील, कोणत्या वर्गाला किती आरक्षण राहील, आणि खरंच त्यामुळे सुद्धा ज्या वंचित जाती आहेत किंवा ज्या बॅकवर्ड मधल्या फॉरवर्ड जाती आहेत त्यांच्यासोबत सुद्धा समानता होईल काय? आता मी सांगितलं की आपल्याला ते उदाहरण देऊन तार्किक दृष्टिकोनातून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून ते सिद्ध करावं लागते. बाबा, एक तर सत्य हे आहे की जातीला आरक्षण नाही, क्लासला आरक्षण. आणि क्लास म्हणजे काय? ग्रुप ऑफ द कास्ट. आणि तो ग्रुप कोणता? समसमान काम करणारे, समसमान व्यवसाय करणारे. आणि त्यातल्या त्यात परत ग्रुप कोणता जातीचा आणखीन, की जो सामाजिक जे इंडिकेटर आहे ते शैक्षणिक मागासलेपणाचे इंडिकेटर ते आहेत, आणि मग काही आर्थिक इंडिकेटर आहे त्याच्यात जी जात बसते आणि ते समसमान दिसतात थोडे बहुत सामाजिक, शैक्षणिक आणि काय म्हणतात त्याला आर्थिक दृष्टिकोनातून, त्या सगळ्या ग्रुप ऑफ द कास्टला, त्या कास्टला त्यांनी त्या ग्रुपमध्ये टाकलं, कारण की ग्रुपलाच आरक्षण आहे, क्लासला आरक्षण आहे, कास्ट लिहिलेलेच नाही आहे तिथे, ग्रुपला आरक्षण आहे, आणि त्याच्यामुळे तिथे आरक्षण मिळालं. आता आपण म्हटलं जस्टिस हे समझून घेतलं पाहिजे, गाड़ी आगे निकल गई है. जस्टिस रोहिणी कमीशन के सामने क्या विषय था? मौजूदा जो ओबीसी की आरक्षण प्रक्रिया है, उस प्रक्रिया में या जो भी है 27% आरक्षण की जो प्रक्रिया है, उस आरक्षण की प्रक्रिया में उपवर्ग बनाए जा सकते हैं क्या? और जो अपने को दिखता है कि कुछ जातियों को और कुछ जातियों में असमानता का संधि नहीं मिल रही है, उसकी कंडिशन उसकी जांच करो. आणि तिसरं म्हटलं होतं की त्याचे उपवर्ग बनवा, मग आणि मग काही जाती ज्या मी म्हटलं मगाशी त्याचा सुधारित करून त्या ग्रुपमध्ये टाका. हे त्यांच्या समोरचं उद्देश होतं आणि ही प्रक्रिया त्यांच्या समोर. आता तुम्ही तर म्हणणार की जाति जनगणना होने के बाद, जाति जनगणना करो, उसके बाद फिर रोहिणी कमीशन आरक्षण बढ़ाएंगी. कोणाच्या जगात वावरत आहो तुम्ही? कोणाच्या जगात वावरत आहे तुम्ही? एकीकडं सगळे मोठमोठाले मोर्चे काढून आरक्षण स्टक डाऊन झालं, 50% वर देता येत नाही म्हणून लोक तयारीला लागले, कसंही करून बा आमचं हे ॲज इट इज राहिलं पाहिजे. मग केंद्राने कायदा करावा 50% वर वाढवण्याचा, सामाजिक आरक्षणाचा वगैरे वगैरे. तुमचं म्हणजे परत म्हणजे तुम्ही एकीकडे आरक्षण देऊन टाकलं ना, आता काय म्हणतात केंद्राने कायदा करायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला माहित होतं का की केंद्राने कायदा नाही केला तर तुमचं होणार नाही? मग माहित होतं तर मग आरक्षण दिलं कशाला 50%? आता प्रश्न असा आहे की आरक्षणाची एकीकडे बऱ्याच 63 पासूनच्या प्रक्रियेला सगळ्या सुप्रीम कोर्टाच्या प्रत्येक बऱ्याच जजमेंट मध्ये आहे की 50% वर 50% सीमा आहे. काल परवाचा आता निकाल आला, आता सुप्रीम कोर्टात देता येत नाही. मग तुमचं काय म्हणणं आहे? सुप्रीम कोर्टाचे निकाल फाडफूड करायची आणि जनसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्यायचं. बरं, जनसंख्येच्या प्रमाणात आरक्षण दिलं वर्गाला भेटल ना दादा, ओबीसी, बरोबर आहे? ते 27% वाढून 52% झालं. उदाहरण 27% आरक्षण 50% झालं. मग ओबीसीच्या ग्रुप ऑफ द कास्टला मिळेल ना? मग तुमचं काय म्हणणं आहे की मग हे जे 4 वर्ग केले आहेत त्याच्यात विभाजन होईल, 10, 15 जे काही आहे 52, ठीक आहे, कर डाला, समझ लो कर डाला, फिर भी उसमें ग्रुप ऑफ द कास्ट रहेंगे कि नहीं? रहेंगे कि नहीं सर? तर या प्रकारे एक ग्रुप में महाराष्ट्रामध्ये मान लो एक ग्रुप में 500 जाती है, एक ग्रुप में 500 जाती है, एक ग्रुप में 500, 500, 550 करके 2600 को डिवाइड कर दा, फिर भी 500 जाति आ गए. हाँ, और फिर 27% तो इकट्ठा तो नहीं मिलने वाले हैं. उसमें किसी को 10 मिलेगा, किसी को 15 मिलेगा, किसी को और 15 मिलेंगे, बराबर है ना? किसी को 8-9 मिलेंगे, बराबर है? और 8-9 मिलेंगे, 15 मिलेंगे, वो 27 से तो वैसे कम हो गए, 27 से कम हो गए, फिर भी 560 जातियां है. महाराष्ट्र में
354 जाति का ओबीसी वर्ग का सूची है, ओबीसी वर्ग के सूची में 354 जातियां हैं, है ना। आरक्षण कितना है? 19% है। और राज्य के सरकारी नौकरी में ओबीसी का प्रमाण कितना है? 9%। कितना है? 9% है। 19% भी नहीं मिला पाए हम लोग, ओबीसी नहीं मिला पाए। और सार्वजनिक की तो बात नहीं कर रहे हम लोग, कोई विश्वविद्यालय में जाके जांच नहीं रहे। विश्वविद्यालय में तो बोमाबोम है, वहां तो 4% 5% के ऊपर ओबीसी नहीं, ऊपर के प्रोफेसर और असिस्टेंट प्रोफेसर के पदों पर। ये हालत है ओबीसी की। 19% मिलने के बाद में 9% मिले हैं, और 354 जाति में हमको न्याय नहीं मिल रहा है। इसलिए तो यहाँ की जाति आ जाती है वहां पर। हमारे साथ घूमने वाले भी कार्यकर्ता है, वो बोलते क्या, हा साला इथं ते हात दिसते, याच्या जातीचा माणूस दिसते, तिथे त्याच्या जातीचा दिसते. अरे पण त्याच्या जातीला असं काही घेत नाही काय, असं गळात टाकून कोणी घेत नाही नोकरीमध्ये. तो क्वालिफाईड असतो, तो त्याला गुणवत्ता असते, त्याला पात्रता लागते, त्याला क्वालिफिकेशन लागते, म्हणून घेतलाय. कोणालाही घेण्याचा काही प्रक्रिया नाही आहे. आरक्षण म्हणजे चालला येऊन जा रे, येऊन जा तू, चल रे येऊन जाते, त्याला तुला नाही भेटलं अशी थोडी प्रक्रिया आहे. त्याला काही इंडिकेटर आहे ना. म्हणजे हे करून शेवटी ओबीसी म्हणून जर लोकसंख्या दिसली तुमची, 52% तर लोकसंख्या मान्य केली आहे ना, केंद्र सरकारने मान्य केली आहे ना. म्हणूनच तर 27%ला मान्यता दिली, मान्य केली ना. कायदा बनला ना 27%चा, बनला की नाही केंद्राच्या स्तरावर. 52% मान्य केली म्हणून 27%चा कायदा बनला ना, बरोबर आहे ना. मग तुम्ही 50%च्या वर किती झाले? किती होईल? होईल किती होणार आहे? 60% होती. पण 60% का होईल तुमचे? म्हणजे तुमची लोकसंख्या वाढत चालली, बाकीच्यांची नाही चालली. काहीतरी म्हणजे आपल्या समाजाला आपण काहीतरी म्हणायचं, आमची लोकसंख्या खूप वाढली. कशी काय? जेव्हा जनगणना झाली 1931 ची, तेव्हा पाकिस्तान होतं, बांगलादेश होतं की नाही. मग तिकडे गेले नाही का ओबीसी? बरोबर. आणि गैर हिंदू मध्ये ओबीसी नाही आहे का? किती प्रमाण आहे? 8.40% आहे, त्याचा भाग आहे. 8.40% गैर हिंदू आहे, आणि ते मिळून हिंदू आणि गैर हिंदू मिळून 52% होतात. केवळ हिंदू ओबीसी नाही आहे, बाकीचे सगळे मिळून. ओबीसी म्हणजे सामाजिक शैक्षणिक कुठल्याही धर्माचा असलेला तो याच्यात आहे. तो ख्रिश्चन असला तरी आहे याच्यात, मुस्लिम असला तरी आहे, सगळे मिळून आहे. आता ते 60% झाले. जनगणना में पता चला, बहुत हमने मोर्चे निकाले, जनगणना होनी चाहिए, हो गई. एक 52 हमको इंटरेस्ट नहीं है, 52 में अभी हमको कोई लेना देना नहीं 52 से, 52 से हमको प्यार नहीं है. और 52 का कायदा, 52 के बुनियाद पे जो कानून लागू हो गया 27%, उसमें हमको कोई मजा नहीं आ रहा है. हमको अभी जनगणना कराओ और ओबीसी की जनसंख्या बताओ कितनी है. तो ओबीसी की जनसंख्या 60% बता, ठीक है. 60% बता देने से क्या होने वाला है? तुम्हारा आरक्षण 60% करने वाले हो. फिर 60% करने के लिए सुप्रीम कोर्ट के जो डिसीजन है, उसके अगेंस्ट में डिसीजन बनाना पड़ेगा. कौन करेगा? नहीं, हम फिर लोकसभा में लाएंगे बिल, और लोकसभा के माध्यम से हम प्रमाण में आरक्षण देंगे. असं होणार आहे का? कल्पना करत राहायची. तर आपण आमच्या शेजारी असलेल्या न्यायाच्या प्रक्रियेत आम्हाला न्याय मिळवून देत आहे. सेशन घेऊया सर, त्यामध्ये जे प्रस्ताव आपण तो एक म्हणजे एक लक्षात ठेवा, पहिल्या प्रश्नाचं एकंदरीत आपण जनगणनेसंबंधित आपण घेऊया. हा, म्हणजे असं आहे, जनगणनेचा जो पार्ट आहे तो आपण त्याच्यावर, म्हणजे मी सांगतो की याचा अर्थ असा आहे की वर्ग केल्यामुळे, आणि त्या वर्ग हा ग्रुप ऑफ द कास्ट असल्या, त्याच्यात जर माझी वंचित जात असेल तर परत मला न्याय मिळेल की नाही हा प्रश्न कायमच राहतो, असं माझं म्हणणं आहे. आणि हे तर्क, विज्ञान आणि गणिताच्या आधारावर सुद्धा आपण तपासू शकतो आणि सिद्ध करू शकतो. हे लक्षात ठेवलं पाहिजे की आरक्षणासाठी क्वालिफिकेशन, गुणवत्ता ही पात्रता आहे, शिक्षण ही पात्रता आहे, जात ही पात्रता नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. तिसरं असं आणखीन महत्वाचं आहे की ओबीसीला, नॉन क्रिमिनल ओबीसीला आरक्षण मिळतं, ओबीसी सरसकट ओबीसी जातीला मिळत नाही. त्याच्यामुळे ते जातीला त्याच्यात टाकलं तरी काही मतलब नाही आहे. हे बोलणारे, हे मांडणारे ओबीसीच्या बद्दलचे माहिती नसलेले लोक आहेत, ते बोलतात हे सगळं. आणि तिसरं असं आहे की तुमचं म्हणणं आहे की जनगणना झाली, जनगणना झाल्यामुळे मग आरक्षण वाढणार आहे. हे कल्पना करण्याचा भाग आहे. कल्पना कर रहे हम लोग. जनगणना होने से आणि प्रमाणामध्ये, म्हणजे जातीच्या प्रमाणामध्ये आरक्षण. आता आत्ताच्या घटकेला, 2011च्या घटकेला
अनुसूचित जातीचं लोकसंख्या किती आहे माहित आहे का? 16.8 आणि 8.6% लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार अनुसूचित जमातीची. हे सगळे मिळून किती होतात? 25-26% होत. हे 26% होतात एकूण. 26% आरक्षण मिळते का त्यांना? 22.5% आरक्षण मिळते. आणि ते केव्हापासून मिळत आहे? 1971 पासून मिळत आहे. प्रत्येक जनगणनेमध्ये ज्यांची जनसंख्या आहे ती वाढताना दिसते, आणि वाढताना दिसून सुद्धा त्यांच्या आरक्षणाचा कोटा वाढलेला नाही, कारण की इकडं टाईट होऊन गेलेला आहे कोटा. 22.527 टाईट झालेला आहे 50 मध्ये. इकडे तिकडे फिरत नाही. त्याच्यामुळे हे सगळं आहे टाईट सिच्युएशन मध्ये आलेलं आहे. आणि मग ही जी आपण मागणी करतो की जनगणना झाली पाहिजे, जनगणनेतून मग माहिती कळेल, ओबीसीची लोकसंख्या कळेल, ओबीसीची लोकसंख्या झाल्यामुळे मग काय म्हणतात त्याला, आरक्षण वाढवून मिळेल. कल्पना, आरक्षण वाढून कसं मिळणार आहे? आरक्षण वाढून मिळण्यासाठी सगळे नियम, कायदे, कानून सगळे बदलावे लागतील. आणि परत ओबीसीची जनसंख्या माहित होणार आहे, जातीची माहित होणार आहे का? जातीची, मग जातीची जनगणना केली तर जातीची जनगणना केल्यानंतर जर माझ्या जातीची लोकसंख्या ही महाराष्ट्रात 354 जातीमध्ये सगळ्यात कमी असेल, शेवटच्या नंबरवर असेल, आणि एकूण राज्याच्या लोकसंख्येच्या तुलनेनं माझ्या जर जातीची लोकसंख्या 0.1% असेल, 0.2% असेल, तर मी 10 जागाची जर ऍडव्हर्टाईज झाली असेल तर माझ्या जातीला न्याय मिळेल का? किंवा माझ्या जातीला संधी मिळू शकेल का? जातीच्या आधारावर ती गोष्ट केली. आणि आणखीन एक महत्वाचं आहे की जातीच्या आधारावर जरी वर्ग केले, रामजी, 2633 वर्ग जरी केले, तरी त्याच्यामध्ये आणखीन काही जाती मध्ये, त्या जातीमध्ये सुद्धा काही लोक असे राहतील की ते म्हणतील की कुछ लोगों ने हमारे जाती में हिस्सेदारी बांट ली आपस में, हमको न्याय नहीं मिला. परत तो प्रश्न कायम राहणार. म्हणून आपण हे समजून घेतलं पाहिजे, व्यापक सार्वजनिक व्यापकतेच्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. मी माझ्या संदर्भात विचार करून चालणार नाही, माझ्या जातीच्या संदर्भात विचार करून चालणार नाही, एकूण गटाच्या संदर्भात विचार करावा लागेल, एकूण परिस्थितीच्या संदर्भात विचार करावा लागेल, संविधानाच्या संदर्भात विचार करावा लागेल. त्याचे तत्व काय आहेत, कदाचित त्याच्या तत्वालाच आपल्याला नख नाही लावायचा आहे, हे समजून घे. हा, आणखीन कोणता प्रश्न आहे सर? एक पुन्हा की काही राज्यांमध्ये सुद्धा ओबीसी मध्ये उपवर्ग तयार झालेले आहेत. जसं जर आपण बिहारचा विचार केला तर पिछडा, अति पिछडा. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर ओबीसी, एनटी, व्हीजे-एनटी, मग एनटी सी किंवा एसबीसी, असे हे जे एकंदरीत उपवर्ग तयार झाले आहेत काही वर्षांपासून, तर काय सर यातून सुद्धा समानता मिळेल काय? म्हणजे जे रोहिणी आयोग होतो आहे आणि रोहिणी आयोग सुद्धा उपवर्ग तयार करतोय, तर हे उपवर्ग आणि रोहिणी आयोग जे उपवर्ग तयार करतोय, तर यात खरंच समानता होईल का? आता परत कसं आहे की रोहिणी आयोग परत आता राज्यात जाणार, राज्यात जाऊन सुद्धा राज्यात जाणार आहे ती, आणि राज्यात जाऊन हे जे उपवर्ग आहे किंवा राज्याच्या अधिकाऱ्यांची चर्चा करणार आहे, जातींची सुद्धा सोबत चर्चा करणार आहे, जातीचे शिष्टमंडळाला भेटणार आहे, जातींना भेट देणार आहे. याचा अर्थ काय आहे? उलट चालू आहे. मंडल कमिशननी काय केलं होतं? पहिले लोकांना भेटली, जातीच्या लोकांना भेटले, मग त्याच्या आधारावर सर्वे तयार केला. सर्वे कशा पद्धतीने केला पाहिजे, तो वैज्ञानिक झाला पाहिजे म्हणून सर्वे प्रक्रिया त्यांनी ठरवली. मग त्याच्यात एक छोटा डाटाही आपल्याला लागणार आहे म्हणून सरकारी डाटा त्यांनी जमा केला, खाजगी डाटा जमा केला, जे काही आहे बँकेचा सगळा जो वेगळा डाटा, काही संस्थांना त्यांनी अपॉइंट केलं, ते तुम्ही त्या सामाजिक रिसर्च करा, कोणाला आर्थिक संबंधानं रिसर्च करायला सांगितलं. जस्टिस रोहिणी कमिशन उलटी झाली. पहिले त्यांनी आपलं तयार करून घेतलं सगळं, आता तयार केल्यानंतर आता चालले आहे कुठं? राज्यामध्ये. तुमचं काय म्हणणं आहे? तुमच्या इथं वेगळे वर्ग आहेत बुवा, मग काय म्हणणं आहे तुमच्या ह्याच्यात? वर्ग झाले तर हे वर्ग आणि ते वर्ग कसं काय जमवायचं आपण? म्हणजे एकीकडं महाराष्ट्रामध्ये भटके जाती आणि केंद्रामध्ये ओबीसी, महाराष्ट्रामध्ये भटक्या जाती, केंद्रामध्ये ओबीसी उपवर्ग ए, कन्फ्युजन परत. महाराष्ट्रामधल्या जातीचा आधार, केंद्राच्या उपवर्गाचा आधार काही मिळते का? जमरा के कुछ भजन उनके साथ में, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की हा जो वर्ग तयार आहे महाराष्ट्रामध्ये काय झाला, 1960ला महाराष्ट्र निर्माण झाला. त्याच्या पूर्वी जे मुंबई होतं, प्रांत होतं, किंवा मग सीपी अँड बेरार होतं, किंवा मग आपलं निजामचं स्टेट होतं. ह्या याच्यामध्ये
काही जाती हे उपवर्ग होते. त्याचे भटक्या विमुक्त मिळून हे उपवर्ग होता. त्याच्यानंतर ओबीसी, एससी आणि एसटी. मग त्याच्यानंतर कालांतरात काय झालं, भटक्या आणि विमुक्तींचा जो एक वर्ग होता त्याचे 2 वर्ग केले. मग काय झालं, विमुक्तचा एक वर्ग कायम ठेवला, भटक्या वर्गामध्ये काही नवीन जाती सामील करून त्या जातीचं स्वतंत्र वर्ग तयार करणार. जातीचा वर्ग तयार करणार. म्हणजे भटक्या विमुक्तामध्ये एक नाही, भटक्या विमुक्तामध्ये सुद्धा 3 वर्ग आहेत. VCD. एका वर्गाला 2%, एका वर्गाला 3.5%, एकाला 2.5%. हे आरक्षण वेगवेगळ्या पद्धतीने वाटलेलं आहे. आता जर तपासलं ना महाराष्ट्रामधल्या भटक्या जातींच्या उपवर्गाची जर आपण कहाणी तपासतो म्हटलं तर आपल्याला काय, तपासा ना कशा पद्धतीचे उपवर्ग आहेत, तपासा ना. त्यांना एक वर्गात का नाही टाकलं? तुम्ही एकीकडे केंद्रामध्ये आपले काही नेते जाऊन म्हणतात की भटक्या विमुक्तांचा एक वर्ग करा. अरे भटक्या जातीचा 3 वर्ग केलेले आहे महाराष्ट्रामध्ये. त्याच्यावर तर बोला, 3 वर्गाचा आधार काय आहे? वेगवेगळे आधार काय आहे? ओबीसीचा एकच आधार, अनुसूचित जातीचा एकच आधार, अनुसूचित जमातीचा एकच आधार. आणि महाराष्ट्रामध्ये भटक्या जातींचे 3 उपवर्ग केलेले आहेत. मग त्याचा प्रत्येकाचा आधार वेगळा आहे का? संविधानिक आधार. आधार म्हणजे काय? संविधानिक. दुसरं काय? दुसरे आपले घरगुती आधार घेऊन थोडी चालणार आहे. संविधानिक आधार ना, सामाजिक शैक्षणिक आधार काय आहे त्याचे वेगळे, हे आपल्याला सांगावं लागेल ना. आणि त्याच्यासाठी इंडिकेटर कोणते वापरले तुम्ही वेगळे करताना वगैरे वगैरे. हा विश्लेषणाचा मुद्दा आहे ना, मूल्यांकनाचा मुद्दा आहे की नाही. आता हे उपवर्ग तयार केले. बिहारमध्ये काय आहे? पिछडा, अति पिछडा. मला काही समजलं नाही, पिछडा म्हणजे कोण, अति पिछडा म्हणजे. तिथं अति पिछडामध्ये कुर्मी आहे. कोण आहे? कुर्मी. कुर्मी जाती. आणि ते 16, एकाला 16% आरक्षण आहे. पिछडाला, अति पिछडाला 18% आरक्षण. झारखंडमध्ये ते आहे 6 आणि 8, 14. अति पिछडाला 8% आहे, पिछडाला 6% आरक्षण. आता अति पिछडा म्हणजे काय? पिछडा म्हणजे काय? कोणी सवाल विचारला का? प्रश्न असा आहे. हॅलो हा सर, याला घेऊन एक असं आहे की जसं राज्यांमध्ये उपवर्ग तर आधीच तयार झालेले आहेत आणि त्या उपवर्गांना वेगवेगळ्या प्रमाणात आरक्षण सुद्धा दिले जात आहे. आणि ह्या उपवर्गातील काही जाती ह्या केंद्रीय ओबीसी वर्गामध्ये येतात, पण काही जाती ह्या येत नाहीत. आणि इथं जो त्यांना आरक्षण मिळतोय तर तो एकंदरीत त्या प्रवर्गात म्हणजे केंद्रात येणाऱ्या जाती आणि केंद्रात येणाऱ्या जाती यांना सुद्धा मिळतोय. आणि रोहिणी आयोग जे बनतंय ते केंद्राच्या वतीने बनते. आणि जर केंद्रामध्ये रोहिणी आयोग झाला आणि तिने वेगवेगळे ग्रुप तयार केले तर मग यात असलेल्या ज्या जाती आहेत ज्या केंद्रामध्ये ओबीसी देत नाही तर त्यांचं कसं काय होईल सर? आणि त्यांच्या एकंदरीत टक्केवारीचं काय प्रमाण राहील किंवा कसं असायला हवं? आता कसं आहे माहित आहे का, महाराष्ट्रामध्ये जातीचे ज्या प्रक्रिया झाल्या, जात सामील करण्याच्या ओबीसीच्या प्रक्रियेमध्ये, ओबीसीच्या गटामध्ये ती लंबी प्रक्रिया होती. बऱ्याच काही बरेच जे राज्य आयोग होते त्या राज्य आयोगासमोर ते निवेदन आले, त्या निवेदनाचा अभ्यास केला, काय केलं ते माहित नाही. मग त्याच्या आधारावर त्या जाती त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सामील झाल्या. ओबीसीची जातीची यादी वाढत गेली. केंद्राच्या लिस्टमध्ये ती काही तेवढी जाती नाहीये. ज्या महाराष्ट्रामध्ये 354 जाती आहेत ओबीसीच्या गटामध्ये, ते केंद्राच्या सेंट्रल लिस्टमध्ये नाही आहे तेवढ्या जाती. त्यांची जातीचा लिस्ट महाराष्ट्राच्या संदर्भात ओबीसीच्या जातीची लिस्ट वेगळी आहे. राज्याची वाढत चालली. काही जाती आहेत की ज्या नंतर सामील झाल्या, त्यांची मागणी आहे ना केंद्राच्या यादीत आम्हाला सामील करा, आहे ना. काही सुटल्या, काही गळल्या, काही नावांचा फेरफार झाला, हे चालू आहे प्रक्रिया. इट इज ऑनगोईंग प्रोसेस आहे. ओबीसीची प्रक्रिया ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. सामाजिक शैक्षणिक मागासवर्गाची प्रक्रिया ऑनगोईंग प्रक्रिया. आता त्या सामाजिक शैक्षणिक प्रक्रियेमध्ये आता महाराष्ट्रातल्या एका वर्गाला, एका जाती समुदायाला सामील केलं ना. म्हणजे केव्हा? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किती वर्षानंतर? 73 वर्षांनी. भारताची घटना लागू झाल्यानंतर किती? 71 वर्षांनी सामील केलं ना एका वर्गाला. त्यांच्या अवलोकनानुसार काय म्हणणं आहे की ते आम्ही मागासवर्ग आहोत, केलं ना सामील. ही ऑनगोईंग प्रोसेस आहे. म्हणजे सतत थांबणारी प्रक्रिया नाही आहे. त्याच्यामुळे ह्या जाती वाढत जातात. कमी होण्याची प्रक्रिया नाही, पण त्याच्यात त्या आयोगाच्या कायद्यामध्ये आहे की डिलिशन म्हणजे त्यांचं एक्सक्लुजन करता येतं आणि इन्क्लुजन करता येतं, हे अधिकार आहे त्या आयोगात. पण तुम्हाला एक लक्षात आलं आहे का, कधी एक्सक्लुजन केलेलं आहे जातींना? बरोबर. ओबीसीच्या लिस्ट मधून काढून टाकलं.
आणि टाकण्याची प्रक्रिया आपण पाहिलेली आहे, काढण्याची प्रक्रिया पाहिली का? हे आहे, तुम्ही वाचा ते ऍक्ट 93चा ओके. ऍक्ट वाचा आणि आताचंही आका. पण ही यादी वाढत जाणार आहे. यांनी काय म्हणणार आहे की राहणार आहे काही जाती, की काही जाती महाराष्ट्राच्या प्रक्रियेमध्ये दिसतात, त्या केंद्राच्या प्रक्रियेमध्ये नाही दिसत. ती केंद्राच्या प्रक्रियेमध्ये ते सामील होतील तेव्हा त्याच्या लिस्टमध्ये येईल, असं होणार बरोबर आहे, सर. होत जाणार आहे. पण हा विषय त्याच्याशी संबंधित नाही. रोहिणी कमिशनच्या प्रक्रियेमध्ये काही जातींच्या वर्ग तयार करण्यात येईल. त्या कदाचित राज्यामध्ये वेगळ्या वर्गात आहेत, केंद्राच्या एबीसीडी मध्ये वेगळ्या वर्गात राहणार. हे तर आताही आहे, आताही आहे. आता बिहारमध्ये अति पिछडामध्ये जी जात आहे कुर्मी, ती महाराष्ट्रात ओबीसी मध्ये आहे. बरोबर बरोबर सर. म्हणजे तिथं अति पिछडा आहे. हे कॉन्ट्राडिक्शन आहे, लक्षात ठेवा. हे कॉन्ट्राडिक्शन आहे. जसं यादव हे पिछडामध्ये आहे, हा, हे पिछडा वर्गाच्या ग्रुपमध्ये आहे, अति पिछडामध्ये नाही आहे. ते बिहारमध्ये आणि युपी मध्ये, समजा झारखंडमध्ये. महाराष्ट्रामध्ये कुठे आहे ते? ओबीसी मध्ये आहे. आणि ओबीसी मध्ये जर आपण एकूण संधीच्या पातळीवर पाहिलं तर कदाचित बिहारमध्ये राजकीय असो किंवा मग आपण म्हणू की नोकरीच्या संधीमध्ये असो किंवा मग शैक्षणिक संधीमध्ये असो, कदाचित यादव समूह हा समोर असेल. ते महाराष्ट्रामध्ये कुठे आहे? मग महाराष्ट्रामध्ये कुठे आहे ते? तिथं समोर आहे, इथे कुठे आहे? हे कॉन्ट्राडिक्शन आहे की नाही देशाच्या पातळीवर? कारण की देशाच्या पातळीवर प्रत्येक राज्याची सामाजिक जी स्थिती आहे ती वेगवेगळी आहे, एक संघ नाही आहे, एकसारखी नाही आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे की तिथं मग आता तिथं अति पिछडत का टाकलं त्यांना? अति पिछडा बनवताना जे पिछडा अति पिछडा बनवते, काही त्याचा अहवाल आहे? वाय अति पिछडा आणि वाय पिछडा आहे? ती सुद्धा लोकसंख्येच्या भरोश्यावर केलेली आहे. आता यादव समाजाची लोकसंख्या जास्त असेल तर मी कशी म्हटल्याप्रमाणे उदाहरणाप्रमाणे 25 लाख 10 जागा, 1 लाख 1 जागा, म्हणजे याचा अर्थ असा आहे की 1 लाख माणसाच्या संख्येला 1 जागा मिळणं हे 25 लाखाला 10 जागा मिळण्यापेक्षा जास्त न्याय्य आहे, जास्त न्याय्य आहे. 1 लाख वाल्याला 1 मिळाली, 25 लाख वाल्याला 25 मिळाल्या तर 10 मिळाल्या, त्याच्यावर अन्याय झाला खरं म्हणजे. 10 मिळून सुद्धा हे वैज्ञानिक आहे, या पद्धतीनं मान्य आहे. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे जे काही उपवर्ग केलेले आहेत हे उपवर्ग सुद्धा राजकीय असू शकतात केलेले राज्यामध्ये. जर केंद्रामध्ये संविधानाने जर 3 उपवर्ग सांगितले आहे तर राज्यामध्ये हे सगळे वेगवेगळे उपवर्ग करण्याचा आधार काय होता तुमचा? त्याचा संविधानिक आधार काय होता? याच्यावर चर्चा गेली आहे कोर्टामध्ये कधी? न्यायालयात नाही गेली, कारण की ते 50% वर आरक्षण गेलं नाही आणि कोणी कोर्टामध्ये धाव नाही गेली. सगळ्यांना वाटतं हा मेरे को मिला ना, हमको मिला ना, कैसा भी करके हमको तो दे रहा है आरक्षण, उनको भी दे रहा है, हमको भी दे रहा है. अपना हमको हमारा भी पेट भर रहा, उनका भी पेट भर रहा, हमको क्या है बा, हम तो खुश है, वो भी खुश है, सब खुश है ना, बढ़िया आहे, असं आहे. त्याच्यामुळे त्यालाही आरक्षण मिळालं, आम्हालाही आरक्षण मिळालं, सबको आरक्षण मिल गया है, उनको वो भी खुश, हम भी खुश. काही नाही. म्हणजे आम्हाला आरक्षण काऊन मिळालं, आम्हाला आरक्षणाचा आधार काय होता, त्यांना आरक्षण का मिळाला, त्यांना आरक्षणाचा आधार काय होता, आम्हाला आरक्षण का मिळाला, त्याचं आमचं लोकसंख्या काय, त्यांना आधार काय मिळाला, त्यांना एवढी आरक्षण दिलं त्याचा आधार काय, होय लेना देना नाही. कोणी कोर्टात गेलं नसेल, हे सगळं पडलं. बरोबर. हा, ठीक आहे सर. तसे तर आपले सर्व एकंदरीत जे काही प्रश्न होते किंवा मुद्दे होते आपल्याला आले आहेत ते सर्व तसे कव्हर झालेले आहेत. तर मला असं वाटतं आपण चर्चा थांबवली पाहिजे ना आता इथेच. तर दोस्तांनो, आपण लक्षात घ्या, परत एकदा रिव्ह्यू करू आपण परत एकदा. जस्टिस रोहिणी कमिशननी जे काही ज्या उद्देशासाठी 4 उद्देशाला धरून प्रक्रिया चालवली, त्या उद्देशाला धरून सुद्धा प्रक्रिया चालवली नाही. म्हणजे त्यांच्या समोरचे जे उद्देश होते त्याला धरून सुद्धा त्यांनी प्रक्रिया चालवली नाही. त्यांनी काय म्हटलं होतं की असमान पातळीवर 340चा मुद्दा काय आहे, 340चा आधार काय आहे, कंडिशन काय आहे त्यांच्या मागासवर्गाची, कंडिशन तपासली नाही. म्हणजे 340चं व्हायलेशन सुद्धा केलेलं आहे त्यांनी, की एका जातीचं मागासलेपण काय आहे त्याची कंडिशन शोधली का त्यांनी? नाही. कारण की जातीचं विश्लेषण करता येत नाही, जातीचं मूल्यांकन करता येत नाही, कारण की तुम्ही जातीच्या मूल्यांकनाची प्रक्रिया चालवलीच नाहीये. तुम्ही आता जातीची जनगणना मान्य नाही आहे, आता जातीची मूल्यांकन करण्याची प्रक्रिया मान्य नाही आहे. त्याच्यामुळे त्या जाती, पर्टिक्युलर जातीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये मागासलेपणाचे कंडिशन
जे आहे त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं नाही, त्याचे इंडिकेटर नाही बनवलेले आहेत. म्हणजे 340 कलमाचा उद्देश सुद्धा रोहिणी कमिशननी काय म्हणतात त्याचा सुद्धा आधार घेतला नाही. त्यांनी स्वतःचे बनवले. असमान दिसतात का? असमान दिसतात. तिथं कोणालाही लक्षात येते. त्याच्यासाठी काही आयोग बसवण्याची काय गरज आहे? एवढा खर्च करण्याची काय गरज आहे? दिसते असमान दिसते बा. काही जाती दिसतात बा. आमदार देखोगे तो ये इनके आमदार ज्यादा है. कोणालाही लक्षात आहे ठोक ठोक पाहिलं तर हे इन जातीओ के आमदार ज्यादा आहे, इन जातीओ के आमदार कम आहे. हे आम्हाला ठोकता वापरता आलं असतं. त्याच्यासाठी केंद्राची काय म्हणतात नोकऱ्यांची यादी कशाला पाहायची, प्रवेशाची यादी कशाला पाहिजे, ठोकठोक पाहायला पाहिजे होतं. कमीत कमी प्रॉबॅबिलिटी आणखीन कमी करायची होती. काय करायचं होतं की विधानसभाच तपासून पाहायचं होतं. विधानसभेत आमदार कोणाचे जास्त आहे तेच तपासून पाहायचं होतं. हा पण तिथं आरक्षण नाही आहे ना विधानसभेत, लोकसभेत ओबीसीला, त्याच्यामुळे त्याचा आधार नाही तपासला तुम्ही. दुसरी गोष्ट अशी आहे की उपवर्ग तयार करण्यासाठी कोणतंही लॉजिकल, कोणतंही वैज्ञानिक आणि कोणताही संविधानिक आधार नाही घेतलाय. एक आधार तर पॉप्युलेशन होता, तो सुद्धा आधार घेतला नाही. आणि दुसरं असं आहे की ज्या वेगवेगळ्या पसायत आयोग असेल, पंत आयोग असेल, सिन्हा आयोग असेल, त्यांनी सुद्धा म्हटलंय की केवळ आर्थिक आधार एक आधार असू शकतो त्यांना वेगळं करण्यासाठी. त्याचा तर समाधान झालेलं आहे नॉन क्रिमिनलनी. त्याच्यात एक आधार आर्थिक आलेला आहे. त्याच्यामुळे या आयोगांनी ऑब्झर्वेशन केलं होतं की याच्यात कसं काय आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं न्याय देता येईल समुदायांना. तर त्या पद्धतीने नॉन क्रिमिनलच्या प्रक्रियेमध्ये ते त्या पसायत आयोग असेल किंवा पंत आयोग असेल किंवा सिन्हा आयोग यांचे ऑब्झर्वेशन तर आपण घेतलेले आहेत. किंवा सच्चर कमिटीचा ऑब्झर्वेशन त्याचं म्हणणं इकॉनॉमिकल आधार, त्यांनी एज्युकेशनचा आधार घेतला होता मुस्लिम समुदायाचा अभ्यास करताना, ते सुद्धा आपण त्या नॉन क्रिमिनलच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामुळे त्याचे समाधान त्याच्यात झालेलं आहे. परंतु हे उपवर्ग तयार करण्यासाठी जस्टिस रोहिणी कमिशननी जे इंडिकेटर कोणतेही वापरलेले नाही आहेत, त्याला कोणताही आधार नाही वापरलेला आहे आणि तो मन मानेल तसे ते उपवर्ग केलेले आपण पाहू शकता. मन मानेल पद्धतीने त्यांनी 4 केलेले आहेत आणि ते त्याला कोणताही लोकसंख्येचाही आधार नाही आहे, त्याला कोणता संविधानिक आधार नाही आहे आणि त्याला कुठलाही आधार घेतलेला नाही आहे आणि ठोकताळ्याच्या भरोश्यावर. म्हणजे याचा अर्थ जस्टिस रोहिणी कमिशनचे जे उद्देश होते त्या उद्देशाला धरून आमच्या अवलोकनानी कोणतंही ऑब्झर्वेशन जे आम्ही अवलोकन केलं, ऑब्झर्वेशन केलेलं आहे, त्याला कुठल्याही आधाराने त्यांनी जे उद्देश तयार केले त्या उद्देशाला धरून त्यांनी काम नाही केलेलं आहे. आणि ज्या 340 कलमाचा जो उद्देश होता त्यालाही धरून काम केलेलं नाही आहे. आणि आता न्याय द्यायचा आहे वंचिताला म्हणून आम्ही उपवर्ग करतो. आणि त्या वंचित व्यक्तीची, वंचित समाजाची तुम्ही कंडिशन काय आहे, का बरं तो मागासलेला राहिला, का बरं मागे राहिला, त्याच्या सायकलमध्ये हवा होती की नाही होती, पण ती हवा मग गेली कशामुळे, किंवा आपण सायकलीचं उदाहरण आहे ना आरक्षणासाठी, तर आपण हे म्हणू शकतो त्याच्या मागासलेपणाचे काय मूळ कारण आहेत आणि ते मूळ कारण जर शोधले नाही तर त्याच्यासाठी काही कार्यक्रम आपल्याला देता आला नाही तर त्याच्या मागासलेपणात या नोकरी आणि शिक्षणाच्या प्रक्रियेतून थोडी दूर होणार आहे. तर त्याच्या गोष्टी काय रिकमेंडेशन ते केलेल्या दिसत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की काही राज्यांमध्ये जे उपवर्ग केलेले आहेत ते उपवर्गामध्ये काही समानता नाही आहे. काही राज्यामध्ये अति पिछडा आहे, काही राज्यामध्ये विमुक्त जाती, भटक्या जाती, ओबीसी असे उपवर्ग आहेत, काही ठिकाणी एबीसीडी उपवर्ग आहेत, काही ठिकाणी म्हणजे काय म्हणतात त्याला, काही जाती मुस्लिम जाती एका वर्गात, काही मुस्लिम जाती दुसऱ्या वर्गात टाकल्या, काही उपवर्ग तयार केलेले आहेत. म्हणजे कोणत्याही राज्यामधले जे उपवर्ग तयार करतात त्याच्यामध्ये सुद्धा समानता नाही आहे, त्यांच्या आधारामध्ये सुद्धा समानता नाही आहे. त्याने आपल्या पद्धतीने केले आहेत. मग केले कसे असेल, कदाचित राजकीय असेल, काही जातींनी मागणी केली, चल तेरे को वर्ग में डाल देते, तेरे को आरक्षण दे देते आणि तू खुश हो जा, तू हमको वोट दे दे आणि तू जिंदाबाद हम जिंदाबाद, अशा पद्धतीने काही राजकीय प्रक्रिया केलेली दिसते. एकूण असं दिसतं, एक ऑब्झर्वेशन हे सुद्धा आहे की कदाचित याच्या मागे काही राजकीय हेतू असेल काही जातींना. चलो तुमको तुम्हारे लिए एक अलग से उपवर्ग बनाया है, देखो हमने किया की नाही. मागच्या सरकारचं हे युपीए सरकारची प्रक्रिया आहे, या सरकारपर्यंत ती आलेली आहे आणि या सरकारने म्हणू शकता ते, देखो तुम्हारे लिए हमने उपवर्ग तैयार किया है, तुम्हारे लिए अलग से उपवर्ग किया है, तुम सबको साथ में ले रहे थे तो तुम पर अन्याय हो रहा था. अरे अन्याय हो रहा था, तुमको ये उपवर्ग में डाला तो एक जाति को डाला क्या, 4 जाति को डाला क्या, 40 से ऊपर जाती है सब जगह, एक साथ है तुम, तो तुम्हारे ऊपर न्याय मिला क्या, न्याय देने वाला है क्या. ही कदाचित राजकीय खेळ असू शकतात काही जातींना खुश करण्याची. हाही एक भाग त्याच्या मागे हिडन आहे, परंतु ते स्पष्ट नाही आहे. पण एकंदरीत आपण विश्लेषण केल्यानंतर कॉन्क्लुजनवर येतो की खरंच उपवर्ग तयार करण्याच्या मागे जो वंचित जात समुदाय आहे तो त्या संधीपासून बाहेर चाललेला आहे, ते संधीपासून दूर चाललेला आहे.
त्याला न्याय मिळेल की नाही हे कुणालाही सांगता येणार नाही. ते स्पष्ट नाही आहे, कारण की त्यांनी जो संधी मिळण्यासाठी आणि प्रक्रिया करण्यासाठी त्या ओबीसीच्या प्रक्रियेचा जो आधार आहे तोच समजून घेतलेला नसल्यामुळे हे सगळे केवळ जातीचे नेते मग स्वतःच्या जातीचं नेतृत्व पुढे करण्यासाठी, स्वतःचं नेतृत्व पुढे करण्यासाठी कदाचित ह्या मागण्या करत असल्या पाहिजे. आणि त्या मागणीच्या पक्षावर काही जर सरकार मान्य करतं, देखो हमने कितना काम बडा काम किया, हमारी बात को मान लिया है, म्हणजे याचा अर्थ असा आहे की ते ओबीसी जातीच्या आंदोलनातही दिसतात, ते जातीच्या आंदोलनातही दिसतात, ओबीसीचे उपवर्गही करा म्हणतात, ओबीसी एकत्रित 52% आहेत आणि आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणही द्या म्हणतात. हे सगळं गोंधळाची स्थिती आहे ओबीसी मध्ये. या गोंधळाच्या स्थितीमधून खरंच ओबीसी व्यक्तीला न्यायासाठी योग्य मार्गदर्शन, योग्य माहिती देण्याची आवश्यकता आहे. आणि अशा आपण चर्चा करतात, या चर्चेमधून आपण हे मत मांडतो ते मत मांडतो असं नाही आहे. आपण एक चर्चा करतो, आपण विश्लेषण करण्याचा प्रयत्न करतो. या विश्लेषणाचं माइंडसेट आपलं तयार झालं पाहिजे आणि त्याच्यातून मग कार्यकर्ता जो कार्यकर्ता जनतेपर्यंत योग्य माहिती देऊ शकेल, योग्य विश्लेषण करू शकेल, याच्यासाठी ही जी प्रक्रिया आहे आपली, तुमची जी काही तुम्ही जो अभ्यास करता, आपण जी मांडणी करतो, याचा उद्देश तोच आहे. आणि याच्यासाठी आता तुम्हाला हे सगळं माहित आहे की नागपूरच्या सुप्रीम कोर्टाने जो आता काल परवा एक निकाल दिलेला आहे की एससी एसटी ओबीसीचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकत्रित आरक्षण हे 50% वर झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे ओबीसी चा कोट्यावर काय म्हणतात त्याला कोटा रद्द करावा आणि त्याचं परत इलेक्शन घ्यावं, अशा पद्धतीचा एक निकाल आलेला आहे. कन्फ्युजन निकाल आहे, गोंधळाचा निकाल आहे. हा कसा काय निकाल आला? गोंधळाचा निकाल आहे, आला ना. आता याच्यावर कोण मार्गदर्शन करेल आणि त्याच्यातून काय म्हणतात त्याला योग्य मार्ग कसा पुढे नेईल, आहे ना प्रश्न. हा सगळ्यांच्या ओबीसी संघटना ओबीसी नेत्यांच्या समोर कैसा इसको अभी आगे बढ़ाने का सुप्रीम कोर्ट ने तो कह दिया है, सुप्रीम कोर्ट ने तो न्याय दे दिया है, अभी ऐसा तो निर्णय आ गया है और निर्णय केवल ओबीसी के पत्ते पे आ गया है, उसके माथे पे आ गया है. अभी इससे मार्ग कैसा निकालना है, ये भी चर्चे का विषय है. ये भी ध्यान में रखो कि आप ओबीसी के कार्यकर्ता है, ओबीसी संगठन के कार्यकर्ता है, आप आंदोलन करते हो, लोगों के बीच में जानकारी पहुंचाने का काम करते हैं, लोगों को इकट्ठा करने का काम करते हैं, लोगों को न्याय देने की प्रक्रिया में आप अग्रसर हो, तो आपकी जिम्मेदारी बनती है कि ऐसे जो न्याय के मुद्दे आते हैं उस पर आपका चिंतन होना, उस पर योग्य दिशा देना. और ओबीसी जिनका जो सफर हो रहे हैं एज ए ओबीसी करके, उनको न्याय देने के लिए कैसा न्याय मिल सकता है, इसके प्रयास करने की भी आपकी जिम्मेदारी है. और मुझे लगता है आप करेंगे. हमने कल परसों इसके ऊपर चर्चा की है, मुझे बहुत सारे फोन आ रहे हैं कि इसको लेकर क्या किया जा सकता है. हमने कहा कि क्या क्या किया जा सकता है उस पर हम चर्चा कर सकते हैं, उसके लिए अपन मीटिंग कर सकते हैं. तो हमारा उद्देश्य यही है कि जनता के बीच में चर्चा हो, जनता के बीच में विश्लेषण का एक सोचने का एक बिंदु उसमें जागे और वो हरदम विश्लेषण करते रहे. और विश्लेषण के सही आधार क्या है, संविधानिक और वैज्ञानिक जो है आधार, उसके आधार पर ही विश्लेषण किया जा सकता है. और हम उसके लिए जनता को कहते हैं कि आप भी एक विश्लेषण, हर प्रक्रिया का एक विश्लेषण आपकी तरफ से भी होना चाहिए. और हमको लगता है कि तभी ओबीसी समाज जागरूक होगा, और ओबीसी समाज जागरूक होगा तो ओबीसी के न्याय की प्रक्रिया भी सशक्त होगी. धन्यवाद. बरोबर, थैंक यू सर. काफी अच्छी जानकारी आपने आज के लाइव में दी है. और लगता है कि सच में कि लोग सच्चाई को जानकर, या म्हणजे ओबीसी बद्दल जे जेन्युइन माहिती आहे, जी धोरणात्मक माहिती आणि खरा अभ्यास आहे, ते अभ्यास करून नक्कीच समोर येतील आणि ओबीसीवर होत असलेल्या अन्यायाबद्दल लढा देतील, अशी आपण सर्वांकडून अपेक्षा ठेवूया. आणि आम्ही पण नवतरून काहीतरी खरंच ओबीसी संबंधित योग्य ती भूमिका घेऊ. ह्या आपल्या आजच्या फेसबुक लाईव्ह मध्ये जे साथी जुडले आणि त्यांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवली, त्या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. पण दोस्तांनो, एक महत्वाचं की आपण आमच्या फेसबुक लाईव्ह मध्ये जेव्हा जुडता, तर आपण जास्तीत जास्त प्रमाणामध्ये हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट द्या. कमेंट मध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, यामध्ये खरंच काही मुद्दे सुटलेत का, किंवा अजून काही मुद्दे ऍड करायला पाहिजे होते का, तुमचे जे काही मत आहेत ते सुद्धा तुम्ही द्या, जेणेकरून आम्हाला त्या मुद्द्यांवरती एकतर चालू लाईव्ह मध्ये किंवा विशेष वेगळा एक कार्यक्रम घेऊन आम्हाला सुद्धा यावर तुमच्यासोबत चर्चा साधता येईल.
म्हणून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तुम्ही हा लाईव्ह शेअर करा. एवढंच मी तुम्हा सर्वांना विनंती करतोय आणि हे लाईव्ह इथं संपल्याचं जाहीर करतोय. धन्यवाद.